यशस्वी देशपांडे, विटामिन म आणि मराठी ग्लोबल विलेज यांच्यातर्फे पत्रास कारण की या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करते. माझ्या मराठी मातीचा लावा कपाळास टिळा असे अभिमानाने लिहिणाऱ्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा वाढदिवस म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन. संतांनी म्हणल्याप्रमाणे जन्मोजन्मी आहे बहुपुण्य केले, तेव्हा या राघवे कृपा केली. त्यामुळे जेव्हा मृदुलाने या कार्यक्रमाची संकल्पना माझ्यासमोर मांडली तेव्हा मी तात्काळ तयार झाले. वसुधैव कुटुंबकम या भावनेने आम्ही सर्व मराठी भाषकांना जागतिक पातळीवर एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि त्या अनुषंगाने तुमच्या सर्वांचा उत्तम प्रतिसाद पाहून खूप छान वाटतंय. आपण सर्वच जण पत्र वाचायला आणि ऐकायला खूप उत्सुक आहात. त्यामुळे कृपया सर्वांनी 5 ते 7 मिनिटे हे वेळेचे भान ठेवावे आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. धन्यवाद यशस्वी, खूप खूप धन्यवाद. मराठी ग्लोबल विलेज म्हणजे खरं तर ग्लोबल विलेज ही जी संकल्पना आहे, म्हणजे मराठीचं ग्लोबलायझेशन झालं आहे. लोकांपर्यंत ती रुजवायची असते एखादी भाषा, तर ती जगामध्ये पसरवायची असेल तर ती ग्लोबल, म्हणजे आमचे मॅक्लुहान म्हणून तत्ववेत्ता होऊन गेला होता मास कम्युनिकेशन मध्ये. त्यांनी म्हटलं होतं की जग अगदी जवळ येईल एक दिवस आणि त्याला ग्लोबल विलेज ही संकल्पना, ज्याला आपण विश्वग्राम म्हणू शकतो, ती संकल्पना त्यांनी स्थापित केली. आणि त्यानंतर जेव्हा 16 वर्षांचा माझा बातम्यांचा कार्यकाळ झाल्यावर मी इकडे आल्यावरती माझ्या लक्षात आलं की जगभरातले मराठी लोक संस्कृती जपतायत, आपलं कल्चर, ज्या तऱ्हेनं भाषा जपतायत, जे की 16 वर्षांच्या माझ्या बातम्यांच्या कारकिर्दीत हे माझं कधीच लक्षात नाही आलं की जगातली मंडळी इतक्या उत्तम रीतीनं हे सगळं काही जपतायत. आणि तेव्हा मला ग्लोबल विलेज ही आमची संकल्पना आठवली मॅक्लुहानची, आणि मी म्हटलं का नाही आपण सगळ्या जगभरातल्या मराठी लोकांना एकत्र आणावं. म्हणून आपण सुरुवातीला मराठी ग्लोबल विलेज.com नावाची वेबसाईट काढली आणि मग लोकांना एकमेकांना कसं कनेक्ट करायचं आणि सगळ्यात सोपा मार्ग काय, तर तो फेसबुक, ज्यामुळे आपण लोकांना कनेक्ट होऊ शकतो. म्हणून मराठी ग्लोबल विलेज फॅमिली पेजची आपण सुरुवात केली आणि त्यानंतर युट्यूब, ज्यामध्ये आपण जगभरातल्या मराठी लोक जे सातासमुद्रापार आपल्या ज्यांनी नाव कमवलं आहे अशांचे इंटरव्ह्यूज असतात आणि विविध कार्यक्रम आपण गेल्या वर्षापासून म्हणजे जानेवारीच्या 2020 पासून आपण घेतोच आहोत. त्यातलं हे चौथं पुष्प म्हणायला काहीच हरकत नाही आणि जगभरातल्या मराठी लोकांनी अतिशय सुंदर त्याला दाद दिली आहे. आणि आजच्या अशा या कार्यक्रमाला श्रीपाद भालचंद्र जोशी हे आपल्याला अध्यक्ष स्थानी मिळावे हे म्हणजे खरं तर दुग्ध शर्करा योग आहे. श्रीपादजींबद्दल काय सांगायचं, श्रीपादजी हे थोर कवी, लेखक, समीक्षक, विचारवंत, वक्ते म्हणून तर परिचित आहेतच. महत्वाचं जर का सांगायचं झालं तर संवाद शास्त्र आणि माध्यम शास्त्रातील तज्ज्ञ आहेत. त्यामुळे ते मला जास्त जवळचे वाटतात, कारण मला सुद्धा तो विषय अतिशय माझ्या मनातला असा तो विषय आहे. त्यांच्या कार्याबद्दल ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीनं द पिलर्स ऑफ हिंदुस्थानी सोसायटी हा प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना दिला आणि अर्थात तो त्यांचा मोठा सन्मान आहे. त्यांचं जर का वेगळं पण बघायचं झालं ना तर कविता, एक प्रवाही कविता, नव्या वळणाची कविता, अगदी त्याचं सहज परीक्षण करता येईल अशा कविता, अशा नव्या वाटेवरच्या त्यांच्या कविता खरोखरच वाचनीय असतात. त्याचा लाभ आपण सगळेच घेऊ शकतो. म्हणजे आता खरं तर आपण सगळेच जण उत्सुकतेने आपल्या या कार्यक्रमाची वाट बघतायत आणि त्यांचा परिचय जर का करून द्यायचा झाला तर वेळ पुरणार नाही. त्यांचा आपण पुन्हा एकदा एक वेगळा इंटरव्ह्यू आपण घेऊ. पण अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं जर का मला सांगायचं झालं तर मराठी ज्ञान संवादशास्त्र आणि हा ज्ञानशाखेचा परिचय मराठीतून ग्रंथातून करून देणं हे त्यांचं सगळ्यात कौतुक करण्यायोग्य कार्य आहे. कार्य अफाट आहे, अचाट आहे. श्रीपादजी, मी थोडक्यात तुमचा परिचय करून दिला. अर्थात आता आम्ही तुम्हाला ऐकायला उत्सुक आहोत. नमस्कार. मला एका गोष्टीचा अतिव आनंद आहे की गेले अनेक वर्ष मृदुला मला दिसली नव्हती आणि अचानक एक दिवस आमच्या विश्व मराठी परिषदेचं आम्ही जे विश्व मराठी संमेलन पहिलं ऑनलाईन घेतलं त्या निमित्ताने, त्या पार्श्वभूमीवरती तोही संबंध फार उशिरा आला. खरं म्हणजे विश्व मराठी परिषदेचं हे संमेलन व्हायच्या आधी मृदुलाचा संबंध तिथे आहे हे ठाऊकून आला असता तर त्या संमेलनामध्ये सुद्धा तिचा सहभाग फार वेगळ्या पद्धतीने उपलब्ध झाला असता. मी आधी तर आमच्या या नागपूरच्या विदर्भ कन्येचं कॅनडा सारख्या ठिकाणी सगळ्या जगातल्या मराठी माणसांना एकत्र आणण्याचं जे अत्यंत महत्वाचं व्रत तिने घेतलेलं आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि इथल्या महाराष्ट्रातल्या मराठी साहित्य संस्थांच्या भाषिक समाजाच्या वतीने
आधी मी मराठी ग्लोबल व्हिलेज या उपक्रमासाठीच मुळामध्ये स्वागत करतो, अभिनंदन करतो. त्याबद्दल मी आधी तुम्हा सगळ्यांचे कौतुक करतो की भारताच्या बाहेर मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी अभिरुची याचं जे जतन संवर्धन करण्याचं अत्यंत मोलाचं आणि महत्वाचं काम करतात. जे इतक्या जाणीवेनी, कळकळीनी, तळमळीनी, काय की आपण जेव्हा आपल्या गोष्टींपासून, मुळांपासून जितकं लांब जातो तेव्हा आपण त्याच्या अधिक जवळ येण्याचं, इथे महाराष्ट्रात तर हे गृहीतच धरलेलं असतं की मराठी आपलीच भाषा आहे आणि आपल्याला ती येते. दुर्दैवाने ही वस्तुस्थिती नाही आहे. परंतु महाराष्ट्राच्या बाहेर, मग ते बेळगाव असो, दिल्ली असो, इंदोर असो, तंजावर असो, कलकत्ता असो, गोवा असो, मंडळी ज्या पद्धतीने, बेळगावची तर मंडळी संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासून आजपर्यंत ते संयुक्त महाराष्ट्र झाला हे समजतच नाहीत, कारण अजून ते महाराष्ट्रात आलेले नाहीत. आणि 3-3 पिढ्या त्यांच्या मराठीसाठी म्हणजे सदैह तुरुंगवास भोगतायत, लाट्याकाट्या खातायत, मराठीचं जतन करतायत, महाराष्ट्रात येऊ इच्छित आहेत. या पद्धतीने मराठीवरती अत्यंत तन्मयतेने प्रेम करणारी मंडळी एकीकडे, ही भाषा, हा भाषक समाज, याची संस्कृती, याचं संचित, याचं पूर्वसंचित, हे सगळं आपल्या मागे जे ठामपणे उभं आहे आणि त्या पुण्यावरती मराठीच्या 2600 वर्षाची मराठी जी अभिजात दर्जा मागते आहे आणि जो अद्यापही मिळत नाही आणि त्याच्यासाठी आम्ही संघर्ष करतो आहोत. दुर्दैवाने महाराष्ट्र राज्य होऊन आज 60 वर्ष होतात आहे, परंतु भारत आणि ब्राझील हे दोनच जगाच्या पाठीवर असे देश आहेत की जे आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान हे सगळं स्वतःच्या भाषेतून, मातृभाषेतून, राज्यभाषेतून शिकवत नाहीयेत. अजूनही आपण वसाहतिक मानसिकतेतून मराठी राज्यकर्ते आणि मराठी भाषक समाज हा पूर्णतः मुक्त व्हायचा आहे. त्याचं मन अजून डिकॉलनाइज व्हायचंय, ते त्याचं निर्वसाहतीकरण व्हायचंय. त्याच्यावर असलेला जो आकारांचा पगडा आहे, 1200 लोहिया ज्याला म्हणत असत की 1200 वर्षाच्या मानसिक गुलामगिरीचा, तो अद्याप 60 वर्षाचं आपलं हे राज्य मराठीचं आणि मराठी राज्यभाषा होऊन सुद्धा पुरेसा दूर झालेला नाही. आणि जी काही मराठी टिकते आहे, टिकवली जाते आहे, ती प्रत्यक्ष तुम्ही लोक जी बोलता आहात, तिला वेगवेगळ्या ठिकाणी राहून त्या मराठीला जी वेगवेगळी रूपं प्राप्त होत आहेत, त्या सगळ्या रूपांना खरं म्हणजे मराठीनी आपलं आत्मसात करणं, त्या रूपांना सुद्धा एक प्रतिष्ठा बहाल करणं. छत्तीसगडमध्ये एक छत्तीसगडी मराठी तयार होते. त्या स्थानिक भाषेचे, तिथल्या उच्चारांचे, ध्वनीचे, तिथल्या संस्कृतीचे जे काही परिणाम होतात त्याच्यामध्ये भाषा बिघडत नसते, भाषा ही कधीच बिघडत नसते, भाषा ही नेहमी घडत असते. आणि आपण ज्या पद्धतीने भाषेबद्दल विचार करतो तो जरा बाजूला ठेवून आपण भाषा वैज्ञानिक पद्धतीने, सामाजिक भाषा विज्ञानाच्या मुळामध्ये काय आहे की आपल्याला भाषा शिकवलीच जात नाही. लहानपणापासून आजपर्यंत जे शिकवलं जातं भाषेच्या नावावर ते साहित्य असतं, आणि साहित्य मुळात राजकारण असतं हे आपण विसरतो. साहित्यातला प्रत्येक शब्द संस्कृती घेऊन येते, वर्चस्व घेऊन येतो, तो राजकारण, धर्मकारण, अर्थकारण, अनेक गोष्टी. एक भाषा ही एक समग्रता आहे, एक समग्र जीवन आहे. भाषा म्हणजे केवळ संवादही नाही आहे, भाषा म्हणजे केवळ संप्रेषण नाही आहे, भाषा म्हणजे केवळ मराठी, इंग्रजी, हिब्रू, तामिळ, रशियन, जर्मन नाही आहे. भाषा ही एक माणसाची सेंद्रिय, त्याच्या मेंदूमध्ये चालणाऱ्या विचार प्रक्रियेचं अत्यंत महत्वाचं, आणि माणूस विचारच स्वभाषेत करतो ना, ज्या भाषेत तो कचकचून शिवी देऊ शकतो आणि ज्या भाषेत तो दुःख झाल्यावर कणतो, ती त्याची मातृभाषा. ही भाषा वैज्ञानिक कसोटी आहे मातृभाषा ओळखण्याची. आणि लहान मूल सुद्धा जी भाषा शिकतं ते निरीक्षणाने शिकतं. आणि म्हणून आपण कुठेही गेलो तरी कुठल्याही भाषा, आपली मातृभाषा, स्वभाषा ही जर पक्की असेल तर जगातली कुठलीही भाषा आपण 90 दिवसामध्ये तिला वर्किंग नॉलेजच्याही पलीकडे जाऊन आत्मसात करू शकतो. दुर्दैवाने ज्याला आपण आमचं भाषिक राज्य म्हणतो, मराठी राज्य म्हणतो, अद्याप पर्यंत 60 वर्ष झाले या राज्याला भाषेचं धोरण नाही आहे. 10 वर्ष झाले धोरण तयार आहे, सरकार जाहीर करत नाहीये. अजून या भाषेच्या रक्षणासाठी आम्ही मराठी विद्यापीठ 85 वर्षापासून मागतो आहोत की आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान हे सगळं मराठीतून, स्वभाषेतून आल्याशिवाय मराठी भाषा जगणार कशी आहे? तिच्यात जर नवीन शब्द आले नाही, नवीन संस्कृती आली नाही, नवं ज्ञान आलं नाही, तंत्रज्ञान आलं नाही, तर ती बोलभाषा होऊन. पण तुम्ही मंडळी भारताच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर ज्या पद्धतीने या भाषेचं संगोपन करताय, मी तुमचं खरोखर मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. तुमच्या पाठीशी खरं म्हणजे आमच्या सरकारांनी, आम्ही आमच्या संस्थांनी, पण दुर्दैवाने आमच्या संस्था इतक्या स्वमग्न आहेत
इतक्या स्वतः की त्या भाषेचं काही कामच करत नाहीत. त्या भाषा केंद्री नाहीयेत, त्या संस्कृती केंद्री नाहीयेत. आणि आपण भाषा केंद्री या पद्धतीने भाषा शिकत नसल्यामुळे खूप मोठी भाषिक निरक्षरता भारताच्या बाहेर तुम्ही मंडळी ठिकठिकाणी जगामध्ये किती एक अप्रतिम लेख मी काल कुठेतरी किती पद्धतीने लोक जर्मनीमध्ये त्या पूजा ठाणेकर माने तिकडे जर्मनीमध्ये, त्या श्वेतला कदम, विठ्ठला दीक्षित, ब्राझीलमध्ये त्या सुलक्षणा पराडकर, इकडे जर्मनीमध्ये सौरभ गंधे, किती प्रकारचे चॅनल्स चालवत आहेत, किती प्रकारच्या मराठीमधून वेगवेगळं ज्ञान, वेगवेगळं विज्ञान, वेगवेगळी माहिती, वेगवेगळी संस्कृती, वेगवेगळी अभिव्यक्ती, किती मोठ्या पद्धतीने या तंत्रज्ञानाचा वापर करून आज सगळ्या जगभरचा मराठी माणूस ज्या पद्धतीने एकत्र येऊ पाहतो आहे. आणि आम्ही विश्व मराठीचं जे परिषदेचं जे ऑनलाईन पहिलं विश्व मराठी संमेलन जानेवारीमध्ये घेतलं, 35 देशांमधल्या अनेक लोकांशी, मंडळांशी, संस्थांशी, व्यक्तींशी जो कनेक्ट झाला, जो आपण जोडल्या गेलो, या सगळ्यातून मराठीला जी एक ऊर्जा, जी एक बळ, या सगळ्या आज तुम्ही जो कार्यक्रम इथे करायला घेतलेला आहे, तुम्ही जी पत्र लिहिताय आणि पत्राला काय कारण हे सांगताय आणि ज्या मान्यवरांना लिहिणार आहात आणि ते जे वाचणार आहात आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे काही व्यक्त करणार आहात, हे शेवटी काय असणार आहे? हे शेवटी मराठीच्या निमित्ताने तुमचं एक चिंतन आहे, तुमचं एक मनन आहे, तुमचं एक अध्ययन आहे, तुमचं एक मत आहे आणि तुम्ही ते पोचवू इच्छिता. या सगळ्यांचं जे केंद्र आहे, या केंद्राने तुम्हा लोकांना सतत तुमच्याशी संपर्कात असणं. मी मराठी राज्यातलं मराठीचे वर्तमान नावाचा एक ग्रंथालीसाठी एक अत्यंत महत्वाचा 500 पानाचा ग्रंथ सध्या संपादित करतो आहे. तो जरूर तुम्ही लोक मागवा ग्रंथालीकडून प्रकाशित झाल्यावरती. मी पण तुम्हाला त्याची माहिती पाठवीन. त्याच्यामध्ये आमच्या दिनकर गांगलांनी, मी त्यांना विदेशातल्या मराठी संस्कृतीवर लिहायला सांगितलंय, जे thinkmaharaष्ट्र.com चालवतात. आणि दिनकर गांगल हे तर महाराष्ट्रांचे फार जुने, अत्यंत समृद्ध पुरवणी चालवलेले ज्येष्ठ पत्रकार आहेत. पण त्यांनी विदेशातल्या मराठी संस्कृतीचं, मराठी माणसाचं, मराठी भाषेचं, जे काही सध्या जगभर पसरलेला हा मराठी माणूस, मराठी संस्कृतीचं ज्या पद्धतीने रक्षण, संवर्धन, जतन, जोपासन करतो, तिच्याशी टिकून राहू पाहतो आहे, तुमच्या या मराठी ग्लोबल व्हिलेजच्या उपक्रमाशी, तुमच्या संभाव्य अशा सगळ्या नवनवीन उपक्रमांशी या निमित्ताने जे जोडून घेत आहात. आणि मी आता गेले 40-50 वर्ष याच क्षेत्रामध्ये मी डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचा भाषेच्या संबंधातला भक्त आहे, की लोकभाषा, लोकभूषा, लोक आहार आणि लोकभवन या 4 गोष्टींशिवाय लोकतंत्र अस्तित्वात असूच शकत नाही. त्यामुळे सगळ्यात महत्वाची लोकभाषा आहे. ही लोकभाषा हेच आपलं भूतकाळ आहे, हाच आपला वर्तमान काळ आहे आणि तिचं भविष्य उज्ज्वल करण्याची जबाबदारी त्या भूतकाळाचं नीट आकलन करून घेऊन, वर्तमानामध्ये तिचं नीट विश्लेषण करून, आणि एक मराठी भाषक समाजाची एक प्रचंड अशी घोर आपल्या भाषेबद्दलची उदासीनता आहे, जी मल्याळम भाषिकाची नाही, तेलुगूची नाही, तामिळची नाही, कन्नडची नाही, बंगालीची नाही, ओरिसाची नाही, डोगरीची नाही, हिंदीची नाही, मराठीमध्येच ती का आहे याचा जरा आपण नीट शोध घेतला पाहिजे. आपल्या राज्यकर्त्यांवरती, आपल्या जनप्रतिनिधींवरती, आपल्या शासकांवरती, आपलं नियंत्रण करणाऱ्यांवरती मराठी भाषक समाजाचा काडीचाही दबाव नाही. त्याच्यामुळे मराठीची ही जी काही आजची आमची अवस्था आहे, आम्हीच लोक अद्याप इतके लंगडे आहोत की तुम्हा लोकांना, बाहेरच्या लोकांना, मी बृहन महाराष्ट्रातल्या मराठीची सद्यस्थिती म्हणून महामंडळातर्फे एक अध्ययन करून घेतलेलं होतं भारतातलं. खरं म्हणजे मला विदेशातलं करायचं होतं, परंतु आपल्या सरकारने त्यासाठी पैसा दिला नाही. महामंडळाजवळ अत्यंत तुटपुंजी रक्कम असल्यामुळे भारतातल्या 8 राज्यांमध्ये फक्त करू शकलो. पण एक शितावरून भाताची परीक्षा ज्याला म्हणतात, की भारतामध्ये सुद्धा भारताच्या बाहेरच्या मराठी माणसांशी महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांचा, आमच्या संस्था काडीचा संबंध नाही आहे. हो, आपण नुसतेच मराठीचे गोडवे गाऊन आणि कुसुमाग्रजांचं नाव घेऊन आणि केवळ सुरेश भटांचं दरवेळेला आलं म्हणजे माझ्या मराठीचं कौतुक करून त्यांनी मराठीचं भलं नाही होणार आहे. मराठी भाषिक समाजातला प्रत्येक जण हा मराठीचा स्वयंसेवक असला पाहिजे, तो मराठीचा अँबॅसेडर असला पाहिजे. त्यांनी स्वतःला मराठी भाषेचा प्रचारक, प्रसारक आहे ही जाणीव मराठी भाषिक समाजामध्ये रुजली पाहिजे. आणि ज्या पद्धतीने तुम्ही भारताच्या बाहेर आणि भारतामध्ये सुद्धा आमच्या महाराष्ट्राच्या बाहेर ज्या पद्धतीने लोक आपल्या भाषेशी, आपल्या संस्कृतीशी, अनेक मराठी भाषक नसलेले मराठी शिकू इच्छित आहेत, पण आम्ही त्यांना यंत्रणा, साधनं, सामुग्री, माणसं, स्वयंसेवक
आम्हीच देत नव्हत, इतके आम्ही उदासीन आहोत. मराठीला, मराठी संस्कृतीला, मराठी उपक्रमांना ज्या पद्धतीने हा आश्रय दिलेला आहे आणि ज्या कळकळीने, ज्या तळमळीने तुम्ही हे काम पुढे नेत आहात, ते अधिक व्यावसायिक शिस्तीमध्ये. तिच्यासाठी शेवटी कुठलीही भाषा ही जोपर्यंत उपजीविकेची होत नाही, ती जोपर्यंत रोजगार देत नाही, ती जोपर्यंत जीवनामध्ये विकासाच्या संधी देत नाही, तोपर्यंत पालक त्या भाषेमध्ये, त्या माध्यमामध्ये आपली मुलं पाठवणार नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात 4640 मराठी शाळा बंद पडल्या मराठी माध्यमांच्या आणि 10,000 इंग्रजी माध्यमांच्या शाळा उघडल्या. आम्ही सतत मराठीच्या संबंधामध्ये शासनाकडे सतत मागण्या, आमच्या इतक्या प्रयत्नानंतर शेवटी 10वी पर्यंत कशी तरी रडत खडत मराठी सक्तीची केली. आणि ज्या वेळेला मी आवाहन केलं होतं महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीतर्फे की मराठी बद्दल अभिवचन जो देणार नाही जाहीरनाम्यामध्ये निसंदिग्ध शब्दात, त्या पक्षांना मतदान करू नका, तो कोणताही पक्ष असो, तेव्हा कुठे आज सत्तेवर असलेल्या पक्षांनी त्यांच्या जाहीरनाम्यांमध्ये मराठी विषयक अभिवचनं पहिल्यांदा आलेली आहेत 60 वर्ष महाराष्ट्राला निर्माण होऊन. ही सजगता, ही लढाऊ वृत्ती जी इतर भाषिक समाजांमध्ये आहे ती मराठीमध्ये आणण्याची गरज आहे. जोपर्यंत आपण ती आपल्यात बाणत नाही, शासन आपलं आहे हो, सरकार आपण निर्माण केलेलं आहे, सेवक ते आहेत आपले, ही भावनाच आपल्यामध्ये पुरेशी रुजत नाही. आपण आश्रितासारखे मंत्रालयाच्या दाराशी आपले कटोरे घेऊन उभं असतो, मला कुठली तरी समिती द्या, कुठले तरी लाभ द्या, पुरस्कार द्या, पारितोषिक द्या, आणि तोंड चूप ठेवतो. काही मिळवायचं असेल तर काही घालवावं पण लागतं. आपल्याला आपली सुरक्षा, आपले लाभ, आपले छोटे छोटे स्वार्थ हे आपल्या भाषिक विकासाच्या अत्यंत आड येतात आहे. आपल्या पालकांचं आपल्याला प्रबोधन केलं पाहिजे. इंग्रजी ही विकासाची भाषा नाही, लोहिया सांगत होते तशी ती व्यापाराची भाषा आहे, ती साम्राज्यवादाची भाषा आहे. तिचा वंशवाद जगातल्या अनेक भाषा इंग्रजी सहित, इंग्रजीलाच इंग्रजीचा धोका इथपर्यंत आलेला. मी भाषा विज्ञानाचा विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक आहे. त्यामुळे भाषिक साक्षरता वाढवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. भाषा विज्ञान ठाऊक करून घेणं, सामाजिक भाषा विज्ञान ठाऊक करून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. भाषा ही वैज्ञानिक शास्त्रीय पद्धतीने शिकवली जाणं हे अतिशय आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टींचा प्रचार प्रसार भाषेच्या संबंधामध्ये, मला एक 10 मिनिटाचा वेळ देण्यात आलेला होता, मी 5 मिनिटं तुमची जास्ती घेतले, त्याबद्दल तुमची क्षमा मागतो. पुन्हा केव्हा तरी सविस्तर तुम्ही मला त्यावेळेला बोलूच तुमच्याशी. तुम्ही मला केव्हाही हक्कानी, मृदुलाचा आमच्या घरचीच आहे, आमच्या चंद्रहार, मला खूपच आनंद झाला की ती या कॅनडा सारख्या ठिकाणी राहून या सगळ्या गोष्टी इतक्या व्यवस्थित करते आहे. आम्हाला नागपूरकरांच्या दृष्टीने तर अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. मी तिचं कौतुक करतो, तुम्हा सगळ्यांचं सुद्धा अभिनंदन करतो आणि मला तुम्ही इथे तुमच्या सोबत जोडून घेतलं याबद्दल तुमचे ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. मी नरेंद्र सुतार, बर्लिन, जर्मनीवरून. हा जो पत्रसंवाद पु ल देशपांडेंशी मला साधायचा होता, हा बऱ्याच वर्षापासून साधायचा होता, पण शेवटी या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याला मूर्त स्वरूप येत आहे. थोडक्यात का होईना पण मूर्त स्वरूप येत आहे आणि त्याचं पूर्ण श्रेय हे या कार्यक्रमांच्या आयोजकांना, खास करून मृदुलाजींना दिलं जातं आणि खास त्याच्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. मी इतर कार्यक्रमातल्या इतर मान्यवरांप्रमाणे मी लेखक नाही, मी फक्त वाचक आहे. आणि हा एका वाचकाने आपल्या आवडत्या आणि महत् अशा लेखकाशी साधलेला पत्रसंवाद आहे. त्यामुळे त्या पत्रसंवादामध्ये उच्च साहित्य मूल्य नाही आढळल्यास फार काही आश्चर्य वाटून घेऊ नका. मी सुरू करतो. प्रिय पुल, पत्रास कारण की आज सकाळी तुमच्या पूर्वरंग मधील फॉन्ग सोबत व्हिडिओ कॉल झाला आणि तुमची आठवण झाली. तुमचे पूर्वरंग मधील फॉन्ग म्हणजे माझे फ्लोम, नॉर्वे मधील सीगड आणि लेंडा दाम्पत्य. 4-5 दिवसाच्या आमच्या फ्लोम मधील त्यांच्या गेस्ट हाऊस मधील वास्तव्यादरम्यान जे ऋणानुबंध निर्माण झाले ते आयुष्यभरासाठी. तुमच्या पूर्वरंग, अपूर्वाई, जावे त्यांच्या देश मधील फॉन्ग, मणिभाई, रदरफोर्ड, मुख, मेरी इत्यादी पात्रे मला भेटतील का असे मला नेहमी वाटत राहायचे. आणि ती पात्रे मला भेटली, किंबहुना ती कुणालाही भेटू शकता. तुमच्या प्रवास वर्णनांनी दिलेल्या दृष्टीने पाहिले तर नक्की भेटतील.
लहानपणी तुमची ही प्रवास वर्णने वाचल्यानंतर तुमच्या भाषेत सांगायचे तर दत्त दिगंबर यात्रा छाप सहली कधीच रुचल्या नाही. कुठल्याही गाईडच्या मागे मेंढरासारखे धावायचे, त्याने माहिती द्यायची, आपण ती ऐकायची आणि पुन्हा त्या घोळक्यामधून त्याच्या मागे चालायचे. हे प्रकरण काही जुळले नाही. असल्या पाहण्याने स्थळे पाहिल्याची नोंद होते, पण रेंगाळता येत नाही. त्या स्थळाशी भावना जुळत नाही, ते स्थळ अनुभवता येत नाही आणि सर्वात महत्वाची गोष्ट, तेथील माणसे वाचता येत नाही. हो, तुम्ही सांगता त्याप्रमाणे नवीन देशामध्ये एखाद्या चौकात छानशा एका कोपऱ्यात उभे राहून तेथील माणसे वाचायची गंमत काही औरच. असं म्हणता प्रवासाने मनुजा शहाणपण येते. पण तुम्ही दिलेल्या दृष्टीने पाहू केल्यास नुसते शहाणपण नाही, पण बरंच काही मिळतं. त्या त्या देशांमधील माणसे कळतात, ते तसे का आहेत ते कळते. त्या ठिकाणांमधील श्वास जाणवतो. सांस्कृतिक ठिकाणे पाहून त्यातली संस्कृती पाहणे जमेल, पण ती कळणार नाही. संस्कृतीमधील आत्मा कळणार नाही. पूर्वरंग वाचून अनेक वर्षांपासून बालीला भेट द्यावी ही इच्छा होती. आज बाली म्हटले की लोकांना आठवतात ते तेथील अतिसुंदर रम्य समुद्र किनारे, पण मला आकर्षण होते ते तेथील हिंदू संस्कृतीविषयी. जवळपास 100% हिंदू असणाऱ्या या बेटावर भारतापासून शेकडो किलोमीटर दूर कशी असेल ही हिंदू संस्कृती, कशी असतील त्यांची मंदिरे, कशी करत असतील ते पूजा, कुठली आरती म्हणत असतील ते, आणि तेथे गेल्यानंतर जे गवसले ते कुठल्याही खजिन्यापेक्षा कमी नाही. आणि हो, मला माझा मुख ही गवसला बरे का. फक्त एवढेच की तो येथे आमच्या सोबत स्त्री रूपात होता, रीटा, जिने आम्हाला नुसते बालीच्या हिंदू संस्कृतीचे सांगोपांग दर्शनच घडवले नाही, तर तेथील दैनंदिन जीवनही दाखवून दिले आणि अनेक मित्र बनवून दिले आम्हाला. स्वित्झर्लंड एक अति सुंदर निसर्ग सौंदर्याने नटलेला देश. नाही, घाबरू नका, मी काही तुम्हाला स्वित्झर्लंडची अनुभव यात्रा नाही घडवणार आहे, पण एक अनुभव नक्की सांगेन. बर्न शहरामध्ये मी अल्बर्ट आइन्स्टाईनच्या घराला भेट दिली होती. मला तुमच्या कार्लाईलच्या घराच्या भेटीची आठवण झाली. मी भौतिक शास्त्राचा पदवीधर. तुमच्याच शैलीत सांगायचे तर माझ्यासाठी ती भेट म्हणजे पंढरपूरला जाऊन विठोबाची भेट घेण्यासारखे होते. सुदैवाने तेथे बडवे नव्हते. तुमच्या कार्लाईलच्या घराच्या भेटीप्रमाणे ती भेट मी रोमारोमातून अनुभवली. ज्याप्रमाणे कार्लाईलच्या घराने तुमच्या मनावर विलक्षण परिणाम केले, त्याचप्रमाणे अल्बर्ट आइन्स्टाईनच्या घराच्या भेटीने मनात घर करून ठेवले. फार देश न फिरताही तुमच्या कृपेने सांगायला माझ्याकडे भरपूर अनुभवाचा खजिना आहे. त्या त्या देशांमधील वास्तूंनी सांगितलेल्या गुजगोष्टी आहेत, भेटलेल्या माणसांच्या अनेक गप्पा आहेत. ग्राहकाच्या पलीकडे जाऊन आमच्यावर अत्यंत प्रेम करणारे सिंगर्ड आणि लिंडा दाम्पत्य. बालीमध्ये शिक्षक असून 5 दिवस आमच्या गाडीचे सारथ्य करणारा आणि इंग्रजी बोलता न येण्यामुळे फक्त हसूद्वारे संवाद साधणारा रीटाचा मित्र. इंटरलेकेन मधील 500 वर्ष जुन्या घरामधील मायेच्या आपुलकीने चौकशी आणि कौतुक करणारी स्विस आजी. वयाच्या 75रीत डायलिसिस मशीन पाठीवर घेऊन नॉर्वे मधील डोंगर पालथे घालणारा विलियम्स. एका छोट्याशा जादूत आपलेसे केलेले आणि भाषा येत नसतानाही दिवसभर चिकटून राहिलेले ती स्पॅनिश लहान मुले. देशाच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर परखड भाष्य करणारा, राज्यशास्त्रात डॉक्टरेट करणारा प्राग देशामधील व्हीट आणि प्रत्येक विमान प्रवासात भेटणारे किमान एक कोचरेकर मास्तर, असे अनेकानेक माणसे तुमची मला दिलेली आहेत. तुम्ही नसतात तर हे भेटलेच नसते. आजही मी जेव्हा प्रवासाची तयारी करतो
तेव्हा तुमच्या भाषेतच सांगायचे तर पंढरीच्या वारीला जाणाऱ्याप्रमाणे पांडुरंगाच्या दर्शनापेक्षा भेटणाऱ्या वारकऱ्यांच्या सहवासाचा मोह जास्त असतो. एकदा व्हिएन्नाच्या एअरपोर्टवर भेटलेल्या पटेलांनी विचारले होते की तुम्ही कुठल्या टूर कंपनीतर्फे आला आहात आणि तुमचा गाईड कोण आहे. मी म्हटले पु ल देशपांडे अँड कंपनी. असो, कळावे लोभ असावा ही विनंती. आपला कृपाभिलाषी नरेंद्र सुतार. धन्यवाद. मी आज सुधीर मोघ्यांबद्दल वाचणार आहे. तीर्थरूप सुधीर काका सानवीवी. खरं तर तुम्हाला पत्र लिहिण्याची वेळ कधी येईल हा विचारच केला नव्हता, पण आज मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून हा योग जुळून आला. तुमच्या आवडत्या लेखक, कवी, कलाकाराला पत्र लिहा असे ठरले तेव्हा संपूर्ण पॅकेजच असलेला फक्त एक अतिशय जिव्हाळ्याचं साहित्यिक म्हणून तुमचंच नाव डोळे पुढे आलं. तुम्ही बाबांचे मित्र, त्यामुळे आपला घरोबा कित्येक वर्षांचा. श्रीकांत काका आणि तुमचं रोजचं येणं जाणं, त्यामुळे तुम्ही आमचे नेहमी काकाच होतात. तुम्ही दोघेही घरी आलात ना की नुसती धमाल, गप्पा गोष्टी, हास्य विनोद, चर्चा. तुमच्या साधेपणामुळे आणि नम्र स्वभावामुळे तुमचं मोठेपण कधी जाणवलंच नाही. पण हळूहळू जसजशा तुमच्या कविता, सिनेमे आणि अजून बऱ्याच प्रकल्पांची माहिती मिळाली ना, तेव्हा तुमची नव्याने ओळख झाली. मग स्वरानंद प्रतिष्ठानच्या कामानिमित्ताने अजून कळत गेला. एकाच ह्या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मी, यासारख्या तुमच्या कित्येक गाण्यातून तुम्ही नेहमी उभारी दिली. तुमच्या गाण्यांच्या वहीचे तर प्रचंड चाहते आहेत. शब्दांच्या सन्मानाचे हे शब्दभर सोहळे, शब्दांच्या सन्मानाचे हे शब्दभर सोहळे, शब्दांच्या शब्दपणाचे शब्दांना कौतुक कसले. अहो काय हे शब्द प्रभुत्व. मूळ कवी, पण काव्य, गीत, चित्रपट गीत, ललित लेखन, पटकथा संवाद, सुगम गायन, संगीत दिग्दर्शन, रंगमंच आविष्करण आणि दिग्दर्शन या माध्यमातून रंगभूमी, आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट, अक्षर प्रकाशन अशा कितीतरी क्षेत्रात तुमचा लिलया संचार होता. बऱ्याच जणांना माहीत नसेल, पण तुम्ही एक उत्तम चित्रकारही होता. तुम्ही हयातीत नाही हे अजूनही पटत नाही, म्हणून वर मायन्यामध्ये काही नाही लिहू शकले हो. तुमच्या जाण्यानं या सर्व क्षेत्रात नक्कीच एक पोकळी राहील. पण खालील शब्दात पत्राचा शेवट करते. आनंद असो वा दुःख, आनंद असो वा दुःख गाभ्यातून यावा टाहो, आनंद असो वा दुःख गाभ्यातून यावा टाहो, गाताना तुमची गाणी कवितेचे इमान राहो, कवितेचे इमान राहो. आपली कृपाभिलाषी यशश्री. धन्यवाद. मी लिहिलंय पत्र माझे प्रिय लेखकांपैकी एक वपू काळे यांना. प्रिय वपू, आज मराठी राजभाषा दिनानिमित्त तुमच्याशी संवाद साधावासा वाटला. तुमचं नाव घेतलं की सगळ्यांच्या डोळ्यापुढे पार्टनर येतं, पण मला मात्र तुमच्या हलक्या फुलक्या आणि त्या व्यतिरिक्त फॅन्टसी प्रकारातल्या कथा जास्त भावल्या. त्यात तुम्ही केलेलं माणसांचं निरीक्षण, बारीक निरीक्षण जागोजागी जाणवतं आणि ठिकठिकाणी विनोदाचा शिडकावा. तुमच्या कथांमधली काही पत्र अगदी अजरामर झाली आहेत. पुस्तकांमधून, कथाकथनातून या कथा अतिशय प्रसिद्ध झाल्या आहेत आणि त्यातली पात्र सुद्धा. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर बदली नावाची कथा आणि त्या कथेतला एकबोटे नावाचं भूत. तर या कथेचा नायक आहे दामले आणि दामले आहे कॅशियर. तर त्या कॅशियर विषयी तुम्ही म्हणता, दामले विषयी तुमच्या शब्दात सांगायचं तर, कॅशियर म्हटला की आपल्यासमोर किती मोठा नोटांचा गड्डा दिला तर बावरून न जाता भरभर भरभर नोटा मोजणारा मनुष्य दिसतो, पण दामलेंना मात्र नोटा मोजता येत नाहीत. हे एक म्हणजे बरीचशी जी उल्लेखनीय वाक्य आहे त्यातलं हे एक वाक्य मला आवडलेलं. या व्यतिरिक्त जेव्हा पहिल्यांदा एकबोटे दिसतो भूत आणि तो भूत आहे गळतं, तेव्हा घाबरून दामले कठडा पकडतात त्याची गॅलरीचा आणि लगेच एकबोटे त्यांना सुनावतो, कठडा धरायचा नाही. आणि हे वाक्य नंतर सारखं सारखं येत राहतं, पण या वाक्यातला विनोद दरवेळेला खळखळून असं होतो. या व्यतिरिक्त दुसरी कथा म्हणजे
भदे या कथेतली कल्पना अतिशय भन्नाट आहे. म्हणजे भदे नावाचा एक माणूस नायकाला भेटतो आणि फॅन्टसी प्रकारातली कथा. तर नायक त्यांना सांगतो की मी आजारी असल्यामुळे मला कार्यक्रम करणं शक्य नाही. बदल तर ठीक आहे, तुमचा आजार पण मी घेतो. म्हणजे ही कल्पना इतकी जबरदस्त आहे आणि पुढे त्यातून ज्या काही एक एक गमती जमती होतात आणि शेवट अतिशय धक्कादायक. ते खरंच म्हणजे त्यासाठी म्हणजे तुम्ही जे केलं तेच म्हणजे दुसऱ्या कोणाला सुचणं कठीणच आहे. आणि आणखी एक कथा म्हणजे जे.के. मालवणकर. ही माझी विशेष आवडती, कारण कथानायकाचं नाव आडनाव माझ्या आडनावाशी जुळतं. आणि या कथेमध्ये जो नायक भेटतो आपल्याला तो पण असा की कॅज्युअल घेऊन गच्चीवर पतंग उडवणारा जे.के. मालवणकर. म्हणजे अशी माणसं असतात आजूबाजूला, आपणही पाहतो. पण हे तुम्ही पाहिलं आणि तुम्ही त्यावर कथा लिहिली हे म्हणजे खरंच वाखाणण्याजोगं आहे. आणि जे.के. मालवणकर विषयी तुम्ही म्हणता की लोकांना सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स असतो किंवा इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स असतो, पण जे.के.ला इक्वलिटी कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे कमिशनर असो की गव्हर्निंग काम करणारा असो की कोण साधा क्लार्क असो, सगळ्यांशी जे.के. अगदी बरोबरीच्या नात्याने वागतो. म्हणजे क्लार्क किंवा गव्हर्निंग काम करणाऱ्याशी असं काही तुच्छतेने वागणं नाही किंवा कमिशनर आहे म्हणून असं खूप दबून वागणं नाही, सगळ्यांशी असं एकदम मैत्रीच्या नात्याने वागतो. आणखी एक आवडणारी कथा म्हणजे अमिताभ. यात सुद्धा बायको आणि मुलगी हे अमिताभच्या अत्यंत प्रेमात पडलेले आणि त्यामुळे हैराण झालेला कथानायक अतिशय सुंदर रंगवलाय तुम्ही. यात सुद्धा एक आवडलेलं वाक्य म्हणजे तुम्ही लिहिलंय की एक जमाना असा होता ज्या वेळेला एखाद्या चित्रपटाकरता धावत जावं आणि चित्रपट बघावा, पण हल्ली फक्त उलट झालंय. चित्रपट बघून धावत सुटावं असे चित्रपट निघतात आणि हे आजच्या काळात सुद्धा लागू पडतं. हे विशेष आहे. त्यानंतर वन फॉर द रोड ही कथा घेतली तर त्यामध्ये परत ही सुद्धा जो कथानायक आहे तो मित्रांच्या संगतीत मद्यप्राशन करून तरी असं आणतो की आपल्याला चढलेली नाहीये, पण तरी पण तो प्रवासाला निघतो आणि त्या अवस्थेत त्याच्या ट्रेनच्या कुपेमध्ये त्याला एक देखणी स्त्री आणि तिचा लहान मुलगा भेटतो आणि त्यातून जी धमाल उडते ती खरोखर वाचण्यासारखी आहे. आणखी एक आवडणारी कथा म्हणजे मीच तुमची वहिदा. यातली कल्पना अशी आहे की वहिदा रहमानचं लेखकाला पत्र येतं आणि वहिदा रहमानच्या घरी त्याचा चान्स मिळाला म्हटल्याबरोबर चाळीमधल्या मंडळींना एकदम उत्साह येतो. त्यात तुम्ही लिहिलंय, मला पार्ट्या काय सुरू झाल्या, एक दोघांनी मला केळवण सुद्धा केलं. कल्पनेच्या भराऱ्या जबरदस्त आहेत. आणखी एक कथा म्हणजे मिस्टर भांडणवाले. या कथेतला नायक आहे एकदम भित्रा, अतिशय भित्रा. त्याला भांडण्याची अजिबात सवय नाही आणि त्याला आता अशा एका प्रसंगाला तोंड द्यायचं आहे की आपलं घर राखायचं असेल तर त्याला भांडण करणं आवश्यक आहे. तर तो बायको समोर गमजा मारतो की मी असा भांडेन तसा भांडेन. तर बायको सरळ त्याला म्हणते, तुम्ही काय भांडणार, रस्त्यावर दोन माणसं एकमेकात भांडली तर तुम्हाला घाम फुटतो. या व्यतिरिक्त आणखी कथा म्हणजे दोंदेबाई. या दोंदेबाईमध्ये कथेमध्ये एक पात्र आहे कृष्णाजी विष्णू दोंदे. त्याच्याविषयी नायक लिहितो, कृष्णाजी विष्णू दोंदे हा आम्हा तमाम मित्रांचा आणि आमच्या खात्याचा सावकार होता आणि आमच्या खात्यामध्ये त्याचं नाव दोंदे नसून लोन दे असं पडलंय. आणखी एक कथा सांगायची म्हणजे ब्रह्मदेवाचा बाप. ही सुद्धा जबरदस्त कल्पना आहे फॅन्टसी प्रकारातली, की नायकाला सवय आहे की उठसूट बोलायचं, नाही हे नाही, ब्रह्मदेवाचा बाप आला तरी होणार नाही.
मी अक्षरशः याचा अतिरेक होतो. आणि एके दिवशी त्याच्यासमोर दत्त म्हणून उभा राहतो ब्रह्मदेव. साहजिक आहे, आपल्या पिताश्रींचा उद्धार केल्यावर कोणालाही राग यावा, ब्रह्मदेवाला पण येतो. आणि मग तो जेव्हा उभा राहतो तेव्हा पुढे ज्या काही गमती जमती होतात त्या खरंच ब्रह्मदेवाचा बाप मध्ये वाचण्यासारख्या आहेत. आणखी कथा मला नाव आठवत नाही आता, पण त्यामध्ये कथानायकाचा आत्मा देवदूत स्वर्गात नेत असतो आणि त्यांचा तो प्रवास चालू असतो पृथ्वीवरून स्वर्गाकडे. तर त्यावेळेला कसली तरी सालं खाली पडताना दिसतात नायकाला. तर नायक विचारतो देवदूताला, ही कसली सालं? देवदूत सांगतो त्याला की अरे तो गर्व आहे. मग प्रश्नार्थक नजरेने आपला नायक देवदूताकडे पाहतो. तर देवदूत सांगतो, अरे विसरलास? हा म्हणतो काय झालं, ते खाली का पडतोय गर्व असलं तरी? तो सांगतो, अरे विसरलास काय, गर्वाचं घर खाली. याशिवाय इन्फेक्शन नावाच्या एका कथेत सुद्धा म्हणजे चांगली टिप्पणी केली आहे. म्हणजे त्यात तुम्ही म्हटलंय की आमच्या लहानपणी जरा काही झालं की डॉक्टर सांगायचे कॅल्शियम कमी आहे. आणि या एका वाक्यावर डॉक्टरांचं 5-10 वर्ष बरं चाललं. त्यानंतर दुसरी फॅशन आली, कॅल्शियम डेफिशियन्सी हा शब्द लोकप्रिय झाला. तो पण काही वर्ष चालला. त्यानंतर तिसरा शब्द आला इन्फेक्शन. इन्फेक्शन हा शब्द रूढ झाला. तर त्यानंतर आपण जेव्हा डॉक्टरना सांगायला गेलो, भाऊ पण मी काहीच बाहेर गेलो नाही, बाहेरचं काही खाल्लं नाही, उघड्याचं काही खाल्लं नाही, मग ते म्हणणार हा ते नुसतं इन्फेक्शन आहे, ते व्हायरस इन्फेक्शन आहे. आणि तो व्हायरस इन्फेक्शन म्हणजे काय, तर तुम्ही तिथे जायची गरज नाही, तर ते तुमच्याकडे येतं. तर अशी कितीतरी उदाहरणं देता येतील, पण तुमच्या या वाक्यांनी पोट धरून हसवलं आणि तुमच्या कथांनी वेळोवेळी अंतर्मुख सुद्धा केलं. तुमचे वाचकांवरचे उपकार खरंच फिटण्यासारखे नाहीयेत. मी सुद्धा जे काही लेखन करतो त्याच्यात तुमचे संस्कार काही प्रमाणात नक्कीच झाले असतील. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, तुम्हाला भेटायचा बेत आम्ही काही मित्रांनी ठरवला होता, आवडता लेखक म्हणून, पण काही कारणास्तव ते भेटायचं राहून गेलं. आणि नंतर आली ती तुमच्या प्रस्थानाची बातमी. त्यानंतर आम्ही मित्र खूप हळहळलो होतो, कारण तुम्हाला भेटणं शक्य होतं पण नाही जमलं. पण ठीक आहे, प्रत्यक्ष नाही भेटता आलं तरी आजही तुमच्या कथांमधून आजही तुमची आठवण आली की तुमचं एखादं पुस्तक उघडतो आणि त्या कथांमधून तुम्ही आम्हाला भरभरून भेटता. असेच यापुढे भेटत राहाल अशी खात्री आहे. धन्यवाद. निलेश मालवणकर, आपण पत्रातून व्यक्त केलेल्या भावना कुतूहलास्पद होत्या. अभिनंदन तुमचे. धन्यवाद. तर नमस्कार मंडळी, मी उमेश अणावकर, कॅनडाहून. आजच्या पत्रास कारण की या लेखन सत्रात माझे पत्र थेट विवा शिरवाडकर गुरुजींना. आदरणीय शिरवाडकर गुरुजी, पत्रास कारण की आपण होता तेव्हा मी अज्ञानात होतो आणि जेव्हा आपली ओळख पटली त्या आधीच आपल्याला देवाज्ञा झाली होती. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतल्याने मराठी साहित्याची थोरवी अनुभवण्याचा योग माझ्या वाटे जरा उशिराच आला. परिचय थोडा आधीच झाला असता तर तुमच्या एका महाकाव्याची संगत थोडी लवकरच झाली असती. गोरेगाव येथील पाटकर महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा मी विद्यार्थी. लेक्चर बंक करून आवारात फिरत असताना सभागृहात डोकावण्याची सवय होती. त्या दिवशी देखील सहज डोकावले आणि पाहिले. आत काही संगीत तालीम अथवा चयन सुरू होते. कुणी सूर कन्या आपल्या गोड गळ्याने गात होती, ऋतू हिरवा ऋतू बरवा. मी आत जाऊन पाहिले. आत महाविद्यालयाचे मराठी वाङ्मय मंडळ गायक गायिकांचे व वादकांचे चयन करत होते. येत्या श्रावण महिन्यात प्रयोजिला होता पाऊस गाणी नामक संगीत साहित्य वृष्टीचा महाउपक्रम.
कुणीतरी एकेकाळी मला म्हटले होते, तुझा आवाज छान आहे, तू छान गातोस. ते आठवले. तालाचा आणि आपला संबंध तर आधीपासूनच होता. लग्नाच्या वरातीपासून ते गणपती मिरवणुकीपर्यंत, ते अगदी परिकृष्ट सुशोभित सभागृहापर्यंत. हे सगळे आठवले आणि मी अति उत्साही झालो. मला राहवलेच नाही. मनातल्या मनात रियाज केला आणि चटकन मंडळाच्या अध्यक्षा वाघ मॅडमना विचारले, मी ही ऑडिशन देऊ शकतो का? मॅडम कार्यक्रमाची रूपरेखा समजावत मला म्हटल्या, आम्ही फक्त मराठी पाऊस गाणी करत आहोत. जर गारवा सोडून तुला दुसरे गाणे येत असेल तर दे ऑडिशन. मी हो म्हटले आणि गायला सुरू केले. गाणे होते आला पाऊस पाहुणा. त्यांना ते आवडले आणि मी त्या कार्यक्रमाचा भाग झालो. मग तालिमा सुरू झाल्या. काही दिवस फक्त गाण्यांच्या तालिमा होत असत. त्या निमित्ताने अनेक गाणी परिचयास पडली. कार्यक्रमाचे दिवस निकट आले. रंगीत तालिमांचे वेळापत्रक आले. रंगीत तालिमेचा पहिला दिवस. मॅडमनी स्टेजवरच्या आमच्या जागा नमूद करून दिल्या. मी मध्यभागच्या मागे उजवीकडे होतो. स्टेजच्या पुढच्या भागात संकलन करण्यासाठी 2 मुली बसल्या होत्या. रंगीत तालीम सुरू झाली. त्या 2 मुली फारच छान मराठी कविता वाचत होत्या. त्यांचा आवाजही छान होता. एक कविता एक गाणे अशी कार्यक्रमाची रूपरेखा होती. कवितांमागोमाग कविता आणि गाण्यांमागोमाग गाणी सुरू झाली. बऱ्याच नवीन कविता आणि गाणी ऐकायला मिळाली. माझ्या मराठी साहित्य शिक्षणात भर पडत होती. अचानक एक विलक्षणीय कविता कानावर पडली. कविता होती पावसाची, खचलेल्या भिंतींची, मोडक्या घराची, विखुरल्या संसाराची, एका जिद्दीची, कितीही वादळ आली तरी खंबीरपणे लढण्याची वृत्ती न सोडणाऱ्या एका विद्यार्थ्याची. कविता होती कणा. मी म्हणेन ती कविता नसून तुमच्या लेखणीतून जन्मास आलेले एक महाकाव्य जण, जे कित्येक वर्ष नव्हे तर येणारे कैक दशक मराठी माणसाला परिस्थितीशी सामोरे जाऊन जिद्दीने लढण्याचे बळ देत राहील. असेच बळ तिने मलाही त्या दिवसात दिले. कविता ऐकली त्यावेळीस माझेही वैयक्तिक जीवन विस्कळीत झालेले होते. इच्छा असलेल्या व्यावसायिक कला महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही म्हणून निराशेपेक्षा एक असमंजस परिस्थितीतून जात होतो. BSc कंटिन्यू करत होतो. त्याचबरोबर घरची आर्थिक परिस्थिती सुद्धा काही ठीक नव्हती. राहते घर विकून अज्ञातवासात दिवस काढत होतो. मित्र, नातेवाईक, शेजारी सगळ्यांपासून दूर. मानसिक व शारीरिकरित्या आजारी झालो होतो. म्हणून वर्गात लक्ष लागत नसे. सगळं कसं दिशाहीन व व्यर्थ वाटत असे. मग आवारात भटकणं जास्त पसंत पडत. संगीत जिव्हाळ्याचे होते. ते नेहमीच सुखावत. वाङ्मय सकारात्मक ऊर्जा देत. आणि त्यात तुमची कणा ही कविता माझा कणा भरभक्कम करत. ते दिवस आता राहिले नाहीत. पण मनुष्य जन्माचे भोग थोडेच चुकतात. दैनंदिन जीवनातील स्वतःशीच असलेले स्वतःचे द्वंद्व देखील आपल्याला खचवू शकते. आणि यातून तुमची अखंडता टिकून ठेवायची असेल तर लागतो तो ताठ कणा आणि त्यास ताठ ठेवणारी तुमची कविता कणा. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. धन्यवाद. तुमचा एक विद्यार्थी उमेश अणावकर, न बाणातला. नमस्कार. खूप छान झालं तुमचं. आणि कणा ही कविता परत त्याची आठवण आली, त्याबद्दल मला खूप आवडणारी कविता आहे ती. तर आता मी आज मंगलाताई गोडबोले यांना पत्र लिहिलं आहे. सगळ्यात प्रथम मराठी ग्लोबल व्हिलेज आणि मृदुलाताई यांनी हा उपक्रम हाती घेतल्याबद्दल मनपूर्वक आभार. सध्या करोनामुळे मनाला जी काही मरगळ आली आहे ती कमी होऊन काहीतरी करण्यासाठी एकदम उभारी आली. आणि म्हणूनच मंगलाताई गोडबोले यांना पत्र लिहिण्यास मी घेतली. नमस्कार मंगलाताई. आता सांगितल्याप्रमाणे या करोनामुळे कोणाला भेटायचं नाही, कुठे जायचं नाही, याच्यामुळे घरात बसून बसून अगदी कंटाळा आला आहे. आणि खरंच
एखादं हलकं फुलकं मराठी काहीतरी वाचायला मिळालं तर बरं होईल असं माझ्या मनात आलं आणि तुमचीच आठवण झाली. अमेरिकेत आल्या आल्या नवीन भाषा, ऍक्सेंट, वातावरण सगळ्यांशी ऍडजस्ट होताना अचानक कुणाकडे तरी माहेर मासिक दिसलं आणि त्यांच्याकडून जुनी मासिकं आणून वाचताना माझी तुमच्याशी ओळख झाली. तुमच्या छोट्या छोट्या लेखांमधून सामान्य कुटुंबातील लोकांचे अनुभव विनोदी पद्धतीने लिहिलेले माझ्या वाचनात आले आणि भारताच्या पहिल्या ट्रिपमध्येच मी तुमचं झुळूक आणि पुन्हा झुळूक ही पुस्तकं विकत घेतली आणि आमच्या गावात असलेल्या 10-12 मराठी कुटुंबांच्या मराठी मंडळात कथाकथनासारखे कार्यक्रम करून मराठी बुक क्लब सुरू केला. तुमच्या लेखात लिहिल्याप्रमाणे मी सुद्धा मैत्रिणींबरोबर वांग्यासारख्या बैंगणी जांभळ्या रंगाचं मॅचिंग ब्लाउज पीस शोधताना लक्ष्मी रोडवर धुमाकूळ घातला होता. माझे बागकाम ह्या लेखात लिहिलेले शेजारी मला पुण्यात वेळोवेळी भेटत असत. घरची केळी, अळू, फुलं वगैरे आणून द्यायची आणि डाळिंब गोड येत नाही का, साखरेचं पाणी घाला बुंध्याशी, कीड लागत असेल तर चिमणीचा गू घाला असे सल्ले द्यायचे. पण हा आणायचा कुठून हा प्रश्न मी मनातल्या मनात घेऊन टाकायचे. आणि खरं तर मुंबईत 4थ्या मजल्यावर राहणाऱ्या शिलाताईंनी घरची कमळं दिल्यावर माझ्या समोरही तुम्ही लिहिल्याप्रमाणे सिंक मध्ये चिखल करून त्यात पाण्यात कमळं उमललेली दिसू लागली होती. लोकांचे छंद किती विनोदी होऊ शकतात हे माझ्या लक्षात आलं. अमेरिकेत सुद्धा कीड पडू नये म्हणून फॉक्स युरिन टाकतात. ती मात्र दुकानात आयती मिळते, पण ती कशी मिळवत असतील ह्याचा मी विचारच केला नाही. नंतर काही दिवसांनी ह्युस्टनच्या दिवाकर कारखानिसांबरोबर अमेरिकेतल्या लेखकांनी आम्ही एक मासिक सुरू केलं. त्यावेळेला परत मंगलाताई तुमची गोष्ट माझ्या वाचनात आली. रंग ही कथा विनोदी नव्हती, पण मनात घर करून बसली. सामाजिक प्रश्न अत्यंत हळुवारपणे हाताळलेला होता. नंतर माझ्या वाचनात आलेल्या आडवी रेघ, स्टेईंग गेस्ट आणि जिथली वस्तू तिथे ह्या गोष्टींमुळे मला तुमच्या लेखनाची खोली आणि व्यासंग अनुभवायला यायला लागला. सिरियस गोष्टी विनोदी पद्धतीने सांगून सामाजिक प्रश्नांबाबत अवेअरनेस निर्माण करण्याची तुमची पद्धत मला खूप आवडली. स्वतंत्रता देवतेची कहाणी ऐकताना 70-80च्या सुमारास करिअर सांभाळणाऱ्या स्त्रीची धडपड, कांदा भजी, सणवार, मुलं, घर सांभाळण्याची कसरत ही वाचून घरातल्या मंडळींनाही काहीतरी शिकायला हवं, ऍडजस्ट करायला हवं हा मंत्र मिळाला. घरातल्या कोणाच्याही आयुष्यात काहीही फरक पडला नव्हता. त्यांना सगळं खाटल्यावरच मिळत होतं. शेवटी स्वतंत्रता म्हणजे तरी काय? पूर्वी कसली तरी गुलामगिरी पकडण्याची मुभा और स्वातंत्र्य. पूर्वीच्या बायका सणवार आणि व्रतवैकल्य करण्यात ची गुलामगिरी करत होत्या आणि सध्याच्या मुली करिअरच्या मागे गुलामगिरी पत्करतात. पण एवढं करूनही ऑपॉर्च्युनिटी आली की कौटुंबिक जबाबदारीमुळे ती घेता आली नाही तर येईल का परत चान्स, अजून खूप वेळ आहे असं ऐकू येतं. अशीच एक आई अमेरिकेला जायला निघालेल्या मुलाला निरोप देताना स्वतःच्या मनाची समजूत घालत होती. येईल की परत, नक्कीच येईल परत. हे वाचून माझ्याही मनाची खंबीर व्हायची तयारी झाली आहे. जिथली वस्तू तिथे मधली इंदिरा आपल्या 21व्या जनरेशन मधल्या लेकीचं लग्न जमवण्यासाठी जो काही आटापिटा करत होती, कमालीच्या झिजलेल्या जीन्स आणि वरती गोंडपाटासारख्या टॉप घालणाऱ्या जान्हवीला अगं जिथली वस्तू तिथे ठेवणं म्हणजे किती कूल असतं असं शिकवत होती. ती काळजी वाचून मी माझ्या मुलालाच ट्रेनिंग द्यायचं ठरवलं होतं. कारण घरात येणाऱ्या सुना आता जान्हवी सारख्या असणार होत्या, सगळं कूल आणि चिलपिल करणाऱ्या. जान्हवीने सांगितलं, जिथली वस्तू तिथे असं कानी कपाळी माझ्या ओरडत आलीस, मग जिथलं माणूस तिथे नको का? बायकांनी नवऱ्यांना फार बिघडवून ठेवलंय. सारखी सेवा सरबराई नो. अरे आम्ही दोघही घराबाहेर जातो, दोघही कमावतो, दोघही दमतो, दोघांनाही भूक लागते,
मग आम्ही रूलच केलाय तसा, जो आधी येईल ना त्यांनी पोटा पाण्याचे बघायचे. इंदिरेने सुद्धा सगळ्या स्टेइंग गेस्टना कामाला लावायचे ठरवले आणि मी सुद्धा ठरवलंच, कारण घरात कुठे काय आहे हे कोणाला कधीच माहिती नसतं, मुळीच चालणार नाही. एकदा जरा उशी द्या हो असं म्हटल्यावर प्रत्येकाने चाकरास पट चाकर करत, अरे उशी आण रे, कुठे असते तुझी आई उशी, उशी म्हणजे काय, अशी सगळ्यांकडनं वाक्य ऐकल्यावर शेवटी ती उशीच चालत येऊन माझ्या डोक्याखाली बसली तर बरं होईल असं मनीषाला वाटलं आणि माझ्या घरातली हीच परिस्थिती आहे याची मला जाणीव झाली. संसारिक जीवनातले असे फुटकळ तात्पुरते क्षणिक समरप्रसंग गमतीने बघायला शिकवल्याबद्दल मी मंगलाताई तुमची खूपच आभारी आहे. आणि कितीही कठीण प्रसंग आला तर तो तितक्याच शांतपणे हाताळण्याची शैली मी आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला भेटायला मला नक्कीच आवडेल, केव्हा संधी मिळेल माहिती नाही, पण तुमच्या भेटीची वाट पाहत असताना असंच तुमचं हलकं फुलकं साहित्य वाचायला मिळावं म्हणून मी शोधत आहे. तुमचीच कल्पना कीर्तनी. मी म्हणत होते की मंगलाताईंचं एक तर लेखन म्हणल्यावर साधी सोपी शैली पण तरी मनाला भिडणारी, आणि कल्पना तुमचं वाचन जास्त छान झालं त्यामुळे ते अजून रिलेट करता आलं, हो की नाही? त्यामुळे थँक्यू अगेन, खूप छान झालं तुमचं वाचन. सुंदर सादर केलं. आणि यानंतर आपल्या बरोबर सुचित्राताई कातरकर असतील. त्या खास आता इकडे सॅन्डियागोला असतात आणि आधी त्या नागपूरच्या तशा आहेत, सध्या मुलाकडे तिकडे असतात. परंतु त्यांचा खास करून मी परिचय यासाठी करून देते आहे की त्या अतिशय प्रसिद्ध अशा लेखिका आहेत. अनेक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्या उपस्थित असायच्या आणि त्यांनी सादरीकरण केलंय. उत्तम गातात, गायनाचे कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत. गझल काव्य किंवा चाफा फुलून आला, वैदर्भीय कवींवर कविता त्यांनी केली आहे. विदर्भाची म्हणजे आपण म्हणू शकतो की अतिशय प्रसिद्ध अशी ही व्यक्ती आहे. ओम नमो ज्ञानेश्वरा, मोगरा फुलला, तुका आकाशा एवढा, असे अनेक सांगीतिक कार्यक्रम त्यांनी दिलेले आहेत. त्यांचं प्रकाशित साहित्य सांज सावळी, सूरचंदनी, माझे हायकू, अमेझिंग अमेरिका असे खूप त्यांनी साहित्य लिहिलेलं आहे. मृदुला खूपच परिचय करून दिला. या तुमच्या उपक्रमाला खूप खूप अभिनंदन तुमचं, आणि याच्याशी जोडून घेतलं मला, आणि त्याबद्दल खूप धन्यवाद. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, येवढ्या जगात माय मानतो मराठी. नमस्कार. आज जागतिक मराठी भाषा गौरव दिन. त्यानिमित्त सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा आणि कविवर्य कुसुमाग्रजांना अभिवादन. पत्रास कारण की हा तुम्ही दिलेला विषयच अतिशय भावूक आहे, आणि तेही आपल्या आवडत्या लेखकांना पत्र लिहायचं. तसे तर माझे अनेक कवी लेखक आवडते आहेत, पण आज मी आपल्याला ज्या अभिमान गीताने सुरुवात केली त्याचे कवी अत्यंत तरल हळुवार भावगीतांनी रसिक मनावर मोहिनी घालणारे आणि मराठी गझल सम्राट, आपल्या सर्व रसिकांचे अत्यंत आवडते लाडके कविवर्य सुरेश भट. त्यांच्याच गावची म्हणजे नागपूरची मी असल्यामुळे अर्थात मृदुलाही नागपूरचीच. आमच्या बरेचदा भेटी, गप्पा गोष्टी, छोट्या मोठ्या काव्य मैफिली होत असत, आणि त्यांचे अनेक कार्यक्रम मी ऐकले आहेत. पण आज माझं मनोगत मी त्यांना पत्रातून कळवणार आहे. मला खात्री आहे ते इथेच कुठेतरी बसून ऐकत असतील आणि ऐकल्यानंतर नेहमीसारखी दिलखुलासपणे दादही देतील. पत्र आहे. आदरणीय सुरेश भट, साष्टांग नमस्कार. तुमचं नुसतं नाव ऐकलं ना, उच्चारलं तरी मनात अनेक भावभावनांचे कल्लोळ दाटून येतात, आणि मेहंदीच्या पानावर मन अजून झुलते ग, मलमली तारुण्य माझे, मालवून टाक दीप, मी मज हरपून बसले ग, चांदण्यात फिरताना केव्हा तरी पहाटे, सुन्या सुन्या मैफिलीत सारखी असंख्य तरल गीत, अत्यंत हळुवार भावगीत क्षणात आठवू लागली. आणि यासोबतच गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे,
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, अशी अनेक वीररस आणि देशभक्तीची गाणीही आठवायला लागली. आणि त्याचबरोबर सुरेश भट, तुम्ही सुद्धा, तुमच्या गझला, तुमच्या कविता आमच्यासाठी अमूल्य ठेवा आहे. कवितेला गाण्याची सक्ती नसावी हे विधान तुम्ही खोटं ठरवलं. तुम्ही प्रत्येक मैफिल तुमच्या काव्य गायनाने अजरामर केली आहे. तुमची कविता गात गातच कागदावर उतरते, स्वर गुणगुणतच ती कविता साकार झाली. तुमच्या अनेक काव्य गझलांच्या बहारदार मैफिली आम्ही अनुभवल्या आहेत. छोट्या मोठ्या कार्यक्रमातली तुमची भारदस्त लक्षणीय उपस्थिती आम्हा नवोदितांसाठी लाख मोलाची असे. माझ्या कवितांनाही तुम्ही तुमच्या बुलंद आवाजात दिलखुलासपणे दिलेली दाद अजूनही आठवते हो. हात जोडले जातात, मन भारावते, शब्द सुचत नाही, डोळे पाणवतात, ते सारं बोलून जातात. या बाबतीत मी स्वतःला फार भाग्यवान समजते. जागतिक कीर्तीचा महाकवी गझल सम्राट सुरेश भट आपल्या कार्यक्रमाला येतात काय, भरभरून दाद देतात काय, सारस अकल्पित स्वप्नवत वाटतं. पण तुम्ही सगळ्यांना शाबासकी प्रोत्साहन देत होता. एका कार्यक्रमात तुम्ही सांगितल्याचं आठवतं, जो चांगला कवी असतो तोच उत्कृष्ट गझल लिहू शकतो. हे तुम्ही स्वतःच उदाहरणाने पुरेपूर सिद्ध केलं आहे. मराठी गझल म्हटली की सुरेश भट हेच समीकरण आहे. जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही, एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही. तुम्ही जे लिहिलंय ते भोगलंय, जे भोगलंय ते लिहिलंय. किंवा अशा अनेक गझलांच्या आणि कवितांच्या मैफिली तुम्ही रंगवत असताना संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध व्हायचं, भारावून जायचं. जगणे आणि कविता या माझ्यासाठी दोन वेगळ्या गोष्टी नाहीत असे तुम्ही नेहमीच म्हणायचे. कवितेवरची निष्ठा विलक्षण होती तुमची. मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते. कुठेतरी मी उभाच होतो, कुठेतरी दैव नेत होते. कितीतरी अशी गाणी गझला आम्ही सहज गुणगुणतो आजही. प्रत्येक कवितेत तुम्ही जीव ओतला, म्हणूनच तुमची कविता आज अजरामर आहे. साहित्य शारदेच्या दरबारातील एक अनमोल रत्न आहात तुम्ही सुरेश भट. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते. मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. असे सणसणीत लिहिणाऱ्या गझल सम्राटाचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे मराठीच्या लेण्यांमध्ये आणि मराठी रसिकांच्या मनावर. आणि शेवटी आमच्या मनामनात दंगते मराठी, आमच्या मनामनात दंगते मराठी, आमच्या उराउरात स्पंदते मराठी, आमच्या नसानसात नाचते मराठी, आमच्या रगारगात रंगते मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. असे अभिमानाने सांगणाऱ्या सुरेश भट तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. जाता जाता तुम्हाला आवडलेली माझी एक कविता सादर करते. तुम्ही आज त्याला 20-25 वर्ष झाले, त्यावेळेला तुम्ही छान दाद दिली होती. तीच आज गाण्याचा थोडा प्रयत्न करते आणि पत्राला या विराम देते. मी एक गझल सादर करते आहे. त्याआधी मराठी ग्लोबल विलेजच्या समस्त परिवाराला मनपूर्वक धन्यवाद. मला तुमच्याशी जोडून घेतलं त्याबद्दल आणखी तुमचे आभार. आणि आता कविता सादर करते. कवितेला उद्देशूनच आहे स्नेहबंध कवितेचा. ऐका तर. जागेपणी तुला मी स्वप्नात पाहिले, तव रूप लोचनात हे भरून राहिले. जागेपणी तुला मी स्वप्नात पाहिले, तव रूप लोचनात हे भरून राहिले. रूपे तुझी अनेक मी
दर्शनात तव स्नेह बंधनाने मी धन्य जाहले जागेपणी तुला मी स्वप्नात पाहिले तव रूप लोचनात हे भरून राहिले लढीवाळ मज ऐकुये कानी बेभान होनी मी किती गायलीत गाणी चरणावरी तुझ्या मी स्वर पुष्प वाहिले जागेपणी तुला मी स्वप्नात पाहिले तव रूप लोचनात हे भरून राहिले मी गान लुब्ध हरिणी दव चिंबली विराणी गाऊ कशी सुरावट मी भाबडी दिवाणी वाटेवरी तुझ्या मी स्वर पुष्प वाहिले जागेपणी तुला मी स्वप्नात पाहिले तव रूप लोचनात हे भरून राहिले तव रूप लोचनात हे भरून राहिले. नमस्कार सगळ्यांना, धन्यवाद. मराठी दिनाच्या पुनश्च शुभेच्छा. सुचित्राजी, खूपच सुंदर. म्हणजे खरंच तुमच्यावर सरस्वतीची खूप कृपा आहे. आवाज सुंदर, लिखाण सुंदर, खूप मजा आली. आमचं खरंच भाग्य आहे की आज तुम्हाला बघायला ऐकायला मिळतंय. मी पण नागपूरची आणि काय योगायोग बघा, तुमचा आणि माझा विषय सारखाच असणार आहे. हा, पण आता प्रेम सुरेश भटांवर अगदी. पण आता हा माझा प्रयत्न मात्र केविलवाणा दिसणार आहे, तरी मी प्रयत्न करणार. ही दुसरी बाजू पण नाही असं नाही, छानच असेल ते. म्हणजे विषय एवढा छान त्याच्यामुळे करते सुरुवात. माझे पत्र आहे श्री सुरेश भट यांना. तीर्थरूप कैलासवासी श्री सुरेश भट, तुम्हाला साष्टांग नमस्कार. खरे तर कोणाला पत्र लिहावे हे मला खरंच कळत नव्हतं. या भाषेला इतके एक से एक साहित्यिक मिळालेले आहेत. पण जसं मी सांगितलं, मी नागपूरची, त्यामुळे सुरेश भटांशी एक वेगळंच नातं आहे. लहानपणापासून कवितांनी माझ्यावर नकळत माझ्या भाषेचे, माझ्या देशाचे संस्कार केले. फुलपाखरू, माझा घोडा, घाटातली वाट, अन्योक्ती, नलदमयंती स्वयंवर आख्यान, बालकवींच्या कविता, बहिणाबाईंच्या कविता, अभंग, ओव्या, अशा कितीतरी काव्य प्रकारातून माझे आयुष्य समृद्ध झाले. पण कळत्या वयात साथ मिळाली ती तुमच्या गझलांची. ज्या वयात विषमता खटकायची, अन्यायाची चीड यायची, अंगाची अगदी लाही लाही व्हायची, त्यावेळेस वाटायचे आपणच का असे त्रास करून घेणारे, गोड गोड बोलून आपण का नाही काम काढून घेत दुसऱ्याकडनं. तेव्हा माझ्या वाचण्यात आली तुमची गझल. सुचित्राजींनी म्हटलेलीच आहे ही, पण मी पुन्हा एकदा म्हणते. जगात मी आलो असा की मी असा जगलोच नाही, जगात मी आलो असा की मी असा जगलोच नाही, एकदा तुटलो असा की मी कधी जुळलोच नाही. जन्मभर अश्रूस माझ्या शिकवले नाना बहाणे, जन्मभर अश्रूस माझ्या शिकवले नाना बहाणे, सोंगपण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही. तुमचा हा प्रामाणिकपणा, परखडपणा आणि एकनिष्ठता तरुणाईला अगदी भावण्यासारखी होती. तुमच्या गझलांमुळे अनेकदा वादही निर्माण झाले. काहींनी तर गझल या काव्य प्रकाराला साहित्य बाह्य ठरवले.
म्हणूनच की काय पाठ्यपुस्तकातून गझल वाचनात आली नाही. पण या सर्वांना तुम्ही ठणकावून सांगितले, मी साळसूद सूर्याशी केले ना कधी तहनामे, मी लाख लाख लोकांच्या हृदयात प्रकाश होतो. यामुळेच माझे असणे झटकले तुम्ही तेव्हा, यामुळेच माझे असणे झटकले तुम्ही तेव्हा, मी तुमच्या थोतांडाची काढीत कुरापत होतो. अनेक साहित्यकारांनी तुमच्यावर एक पिढी बर्बाद केल्याचा आरोप केला, पण तरुणांचे मन जाणून घेणारे चिरतरुण तुम्ही पुरस्कारांसाठी नव्हे तर तुम्ही उद्याच्या पिढीसाठी लिहित होते. गझलेची ओळख सगळ्यांना व्हावी म्हणून तुम्ही गझलेची बाराखडी सुद्धा प्रकाशित केली. गझल या काव्य प्रकाराला साहित्यात आणण्याचा तुम्ही निर्धारच केला होता. चालली माझी शिलेदारी जनांसाठीच माझ्या, चालली माझी शिलेदारी जनांसाठीच माझ्या, गीत माझे माझिया हातातील तलवार आहे. सज्ज त्यांच्या पलटणी होवत रोखाया, सज्ज त्यांच्या पलटणी होवत रोखाया, परंतु मी जनांच्या अंतरीचा जागता निर्धार आहे, जागता निर्धार आहे. त्यावेळेस तरुणांचे दुःख तुम्ही मांडले ते आजही अगदी खरे आहे. तुम्ही म्हणालात, कालची बातमी खरी नाही, हाय स्वर्गात भाकरी नाही. कालची बातमी खरी नाही, हाय स्वर्गात भाकरी नाही. देवदूता सांग तुझा पगार किती, देवदूता सांग तुझा पगार किती, का मला सांग नोकरी नाही. टिकांच्या या जोडात कधी तुमच्या लिखाणात पराभवाची चिन्हेही दिसली. तुम्ही म्हणालात, ज्या कवीला जिवंत माणसाचे हृदय लाभले असते त्या कवीचा युद्धात अलौकिक अर्थाने अनेकदा पराभव होतो, पण हे पराभवच माणसाला अजिंक्य बनवतात, कवीला अजिंक्य बनवतात. या पराभवाला शरण न जाता तुम्ही आम्हाला सांगितले, जगायचे नसेलही, जगायचे नसेलही जगू न जा, इथून एकदा तरी हसू न जा. कशास मागतोस व्यासपीठ तू, घराघरात गीत गुणगुणू न जा, घराघरात गीत गुणगुणू न जा. खरच तरुणाईला आदर्श असे तुमचे कर्तृत्व होते. तुमचा एक एक शब्द श्वासानी आणि ध्यासानी भारावलेला आहे. राजाश्रय नव्हे तर लोकाश्रयासाठी तुम्ही लिहित राहिले. तुमचे काव्य मराठीवरील प्रेमापोटीच होते. आसवांनी मी मला भिजवू कशाला, एवढेसे दुःख मी सजवू कशाला. आसवांनी मी मला भिजवू कशाला, एवढेसे दुःख मी सजवू कशाला. साय मी खातो मराठीच्या दुधाची, साय मी खातो मराठीच्या दुधाची, मी कुणाचा उंबरा जिजवू कशाला. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा असे म्हणणाऱ्या तुम्ही तरुणाईला वेगळेपण जपण्याचा मंत्र दिला. आज साहित्यातले तुमचे स्थान पाहून तुमचे टीकाकार पण तुमच्या पुढे नतमस्तक झाले असते आणि यावर तुम्ही नुसते मिस्किलपणे म्हणाले असते, चंद्र आता मावळाया लागला, प्राण माझा ही ढळाया लागला. चंद्र आता मावळाया लागला, प्राण माझा ही ढळाया लागला. तोच मी होतो, तोच मी होतो गडे, हा तोच मी जो तुला आता कळाया लागला. तुमच्यासारख्या अनभिषिक्त गझल सम्राटास अजून काय लिहू. मराठी गझलकार आणि तरुणाई तुमची सदैव ऋणी राहील. तुमचे माझं आयुष्य समृद्ध केल्याबद्दल लाख लाख धन्यवाद. तुमचीच केतकी. अप्रतिम केतकी. आज भाषा दिन आहे त्यामुळे शिरवाडकरांना विनम्र अभिवादन. आणि आताच आपण कालच 26 फेब्रुवारीला आपण सावरकरांचा पुण्यदिन साजरा केला, तो त्यांचेही स्मरण होतच याच्यामध्ये. आणि त्यामुळे मला जी आठवण आली ती कोणी साहित्यिक नाही, कोणी नाही, एक सर्व तसं म्हटलं तर साधारण व्यक्ती, पण अतिशय असाधारण की आपल्या कर्तृत्वाने झाली
तिच्याबद्दल मी थोडेसे माझे विचार आज या भाषा दिनाच्या निमित्ताने सांगणार आहे. आज भाषा दिनाच्या निमित्ताने सावरकर कुटुंबातील ज्येष्ठ स्नुषा बाबाराव यांच्या पत्नी व विनायकराव सावरकर यांच्या मातृतुल्य बहीण येसुबाई सावरकर यांना मी पत्र लिहित आहे. आदरणीय वहिनींच्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार. वहिनी, आज तुमच्या आठवणींनी मन अगदी सैरभैर झालं आहे आणि विषण्ण सुद्धा. तुमच्यासारख्या निस्वार्थी व्यक्तींची आज फार उणीव भासत आहे. वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी तुम्ही सावरकर कुटुंबात प्रवेश केला आणि दुधात साखर मिसळावी अशा या कुटुंबात एकरूप झाले. आई वेगळ्या मुलांना तुम्ही इतकी माया लावली की आईची उणीव त्यांना कधी भासलीच नाही. नवल वाटतं, एवढ्या लहान वयात जिला लिहिता वाचता सुद्धा येत नव्हतं अशा तुमच्यासारख्या अबोध मुलींनी हा सावरकर प्रपंच इतका समर्थपणे कसा सांभाळला असेल. कारण सावरकर कुटुंबात लग्न म्हणजे पदरात निखारा बांधून घेण्यासारखे होते. पण तुम्ही विचार केला फक्त सावरकर कुटुंबाचा आणि देशाचा. अहो, केवढा त्याग केला तुम्ही घरासाठी आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी. सावरकर कुटुंबाची सुखाशी मैत्री कधीच झाली नाही. ब्रिटिश सरकारची सावरकर कुटुंबावर फारच मर्जी असल्याने वारंवार होणाऱ्या झडत्या झपत्या या सर्व प्रसंगात तुम्ही अगदी खंबीरपणे सर्वांच्या पाठीशी उभे होता. बाबाराव यांच्या देशभक्तीपर कविता प्रसिद्ध करायला तुमचे दागिने विकूनच तुम्ही पैसे उभे केले. घरादारावर वारंवार जप्ती येत असे तेव्हा तुम्ही किती कुशलतेने सर्व कागदपत्र, लिखाणे, पुस्तके, पत्र, अहो एवढंच नाही तर स्फोटक सुद्धा लपवून ठेवायचे. केवढे धैर्य आणि प्रसंगावला. कुटुंब आणि देश यांच्या हितासाठी कुठलाही त्याग करायला तुम्ही मागे पुढे पाहिले नाही. पण कायम व्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्यांना आपल्या कुटुंबासाठी झिजण्यात, त्यांचा सुखाचा विचार करण्यात काय आनंद आहे हे कसे कळणार. तुम्ही अंदमानच्या काळ्या पाण्याच्या शिक्षेच्या हाल अपेष्टा अंदमानला न जाताच भोगल्या, त्याला तोड नाही. एकाच वेळी तुम्ही किती आघाड्यांवर लढत होता. एकीकडे जुलमी ब्रिटिशांच्या चौकशा, जप्त्या यांचा ससेमिरा, कातडी बचाव समाजाची अवहेलना, स्वार्थी नातेवाईकांची अपमानास्पद वागणूक, शेजाऱ्या पाजारांची अवहेलना, या सर्वांना तुम्ही खंबीरपणे तोंड देत होता. शिक्षा झालेल्या अनेक क्रांतिकारकांच्या घरच्यांना तुम्ही चालवत असलेल्या आत्मनिष्ठ मंडळाच्या आधारे सहाय्य करत होता. एवढेच नाही तर मेळावे घेऊन पोवाडे, कविता म्हणून सर्वांना प्रोत्साहन देत होता. स्वदेशी गोष्टी वापरण्यासाठी उद्युक्त करण्यास तुम्ही स्वतःपासूनच सुरुवात केली. साखर परदेशी म्हणून सोडली. काचेची बांगडी घालणे हे सौभाग्याचं लक्षण मानलं जात. पण बांगडीची कात परदेशातून येते म्हणून काचेची बांगडी घालणं सोडलं. त्याऐवजी काळ्या मण्यांच्या मनगट्या घातल्या हातात अगदी शेवटपर्यंत. 1857च्या स्वातंत्र्यापासून तर सुभाषबाबूंपर्यंत व दोन्ही महायुद्धात इंग्रजांतर्फे लढताना धारातीर्थी पडलेल्या भारतीयांच्या त्यागाला इंग्रजांनी तर कधी वाखाणलेच नाही, पण आपण सुद्धा त्याचे स्मरण ठेवले नाहीये. देशात भगतसिंग, राजगुरू, धिंगरा, खुदीराम बोस अशा जाज्वल्य देशाभिमानी ऐवजी केवळ दुलाजी ठाकूर, जयचंद राठोड, द्रविड बंधू असे फितूरच जन्म घेत आहेत असंच वाटत. काय दुर्दैव भारत. तुमच्यासारख्या सच्चा देशप्रेमी स्त्रीची ताकद काय असते ती वुमन एम्पॉवरमेंटच्या गप्पा करणाऱ्यांना नाही कळत. वहिनी, तुमचे मनोधैर्य ज्या प्रसंगातून दिसून येते तो मोठा कठीण प्रसंग होता. इंग्लंड मधून स्वयंपाकाच्या सामानाच्या नावाखाली आणलेले बॉम्ब नाशिकला येऊन पोचले तेव्हा तुम्ही दोघी जावांनी ते पोटावर बांधून गरोदर असल्याचे नाटक करून रेल्वेने प्रवास करून सुरतला ते बॉम्ब पोहोचवले. तिथून ते बॉम्ब बंगालला पोहोचले आणि तुम्ही दोघी जावा सुखरूप नाशिकला परत आला, ब्रिटिश पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून. हे सर्व देशप्रेमातून निर्माण होते. केवढे तुमचे धाडस. इतका दूरचा प्रवास मनातील चलबिचल न दाखवता शांत चेहऱ्याने हे बॉम्ब पोहोचवण्याचे काम तुम्ही पार पडले. कोणाला थोडा जरी संशय आला असताना तर प्राणाशी गाठ होती, पण तुम्ही डगमगला नाही. केवढे हे धैर्य.
आज तुमच्यासारख्या कर्तबगार, सहनशील, धीरोदात्त व्यक्तींची भारताला गरज आहे. बाबाराव व ताताराव यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली तेव्हा ब्रिटिशांनी घर जप्त केले. तेव्हा तुम्ही दोघी जावा आपल्या माहेरी गेल्या, पण पोलिसांना कळू नये म्हणून गाईच्या गोठ्यात 5-6 वर्ष राहवला. अहो, वाचूनही अंगावर काटा येतो. कौटुंबिक सुखाची राख रांगोळी झालेली, दोन्ही मुली अल्पायुषी, त्यामुळे अपत्याचे सुख नाही. पण सावरकर कुटुंबातील सर्वांना तुम्ही मातृतुल्यच होता. त्या सर्वांनी तुमच्यावर जीवापाड प्रेम केले. विनायकराव यांनी तर त्यांच्या काव्यात अमर होय ही वंशलता, निर्वंश जिचा देशा करता, असा तुमचा गौरव केला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत धीराने राहून तुम्ही अनेक क्रांतिकारी स्त्रियांना आधार दिला, प्रोत्साहन दिले, सर्व ते सहाय्य केले. ही खरी वुमन एम्पॉवरमेंट. या देशात जिजाबाई, झाशीची राणी, दुर्गा भाभी, राणी चेन्नम्मा आणि वहिनी तुम्ही आणि अनेक कितीतरी देशभक्त व कर्तबगार महिला ज्या प्रेरणेने व शक्तीने निर्माण झाल्या, तशाच आजच्या महिला पण तयार होतील याबद्दल आम्ही आशावादी आहोत. कारण आपल्या पुण्यभूमीच्या मातीची ताकद आम्हाला माहित आहे. वहिनी, तुम्हाला पुन्हा जन्म घ्यायचा आहे आम्हा सर्वांना प्रेरित करण्यासाठी. कुंभकर्णाप्रमाणे निद्रिस्त झालेल्या समाजाला गदगदा हलवून जागे करण्यासाठी. तुमचा दुर्दम्य आशावाद, खंबीरपणा, देशभक्ती आणि भूतदया या सर्व गोष्टी लोकांना शिकवण्यासाठी. याल ना वहिनी? आम्ही सर्वजण तुमची वाट पाहत आहोत. मला खात्री आहे देशसेवेसाठी तुम्हाला घातलेली साथ व्यर्थ जाणार नाही. आपली आज्ञाधारक मेधा. धन्यवाद. मृदुला, तुझे आभार. अप्रतिम. नरेंद्रजींचं पुलंचं विश्व दाखवण्याची शैली फार छान होती. एकदा पुलंच्या विश्वात गेली होती आणि त्याआधी मेधाताईंनी जे सांगितलं त्याचाच भाऊ माझं लेखन राहणार आहे. मी पण एक छोटासा प्रयत्न केला. मी काही दिग्गज नाही, सगळ्यांचं दिग्गज आणि दिग्गज लोकांचं आणि खूप अभ्यासपूर्ण हे सगळं ऐकल्यानंतर मला पण थोडस आता गंभीर झालीये मी की नाही माझं कसं सादर करणार. समस्त मराठी प्रेमिकांना नमस्कार. मराठी मनाच्या, मराठी मनाला मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी मराठी, माझी माय मराठी, माझे भाव मराठी, माझ्या भावना मराठी, माझे मन मराठी, मन तरंग मराठी, माझी लहर मराठी, माझे बहर मराठी, माझी कल्पना मराठी, शब्द आणि काव्य मराठी. कविवर्य कुसुमाग्रजांना समर्पित करते. अशी मराठीमय मी मृदुलाचे आभार मानते आणि तिच्या स्तुत्य उपक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा देते. आज मी ज्यांना पत्र लिहिले आहे त्यांचा काल स्मृती दिन होता, तेव्हा त्यांना आधी आदरांजली द्यायलाच हवी नाही का? भारत जेव्हा परतंत्र होता, इंग्रजांचे अत्याचार सहन करत होता, तेव्हा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी स्वतःचे तसेच कुटुंबाचेही बलिदान दिले. उद्देश एकच, ध्येय एकच, भारत मातेचे स्वातंत्र्य. काल म्हणजे 26 फेब्रुवारीला अशाच एका महामानव स्वातंत्र्य सैनिक वीर सावरकरांची पुण्यतिथी होती. भारतात हिंदू राष्ट्रवाद विकसित करण्यामागे फार मोठे श्रेय त्यांना जाते. ते बहुरंगी व्यक्तिमत्व होते. वकील, राजनीतिज्ञ, कवी, लेखक, नाटककारही होते. कट्टर तर्क बुद्धिवादी होते. त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांचे वर्णन आणि इंग्रजांना ते कसे पुरून उरले याचे वर्णन आपण लहानपणापासून ऐकले आहे. अंगावर काटा आणणारे त्यांच्या आयुष्यातील क्षण ऐकले आहेत. त्यांचे हृदयद्रावक काव्य ऐकले आहे आणि म्हणूनच आपण त्यांना महामानव म्हणतो. त्यांच्या महानतेचे वर्णन करताना माननीय अटलजी म्हणतात, सावरकर म्हणजे त्याग, सावरकर म्हणजे तप, सावरकर म्हणजे तत्व, सावरकर म्हणजे तर्क, सावरकर म्हणजे तारुण्य, सावरकर म्हणजे तीर, सावरकर म्हणजे तलवार, सावरकर म्हणजे तळमळ, सावरकर म्हणजे तळमळणारा आत्मा, सावरकर म्हणजे तितिक्षा, सावरकर म्हणजे तिखटपणा. त्यांचं बहुरंगी व्यक्तिमत्व जितकं उत्तुंग तितकं सखोल आणि गंभीर. अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांनाच
मी पत्र लिहिले आहे. ऐका. परमपूज्य विनायक दामोदर सावरकर. साष्टांग नमस्कार, विनंती विशेष. आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात. हीच उपाधी प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजली. कारण स्वातंत्र्य लढ्यात आपण आपल्या परिवाराने जे बलिदान दिले, जे अत्याचार सोसले, इंग्रजांनी दिलेल्या शिक्षा भोगल्या, इतिहास शिकताना जे वाचले, समजले, अंगावर शहारे उभे राहिले. स्वातंत्र्य लढ्यातील या सर्व घटनांमुळे ही उपाधीच मनाला भावते. आज आम्ही स्वातंत्र्य भोगतो आहोत. वाटेल ते बोलू शकतो, वाटेल ते करू शकतो, वाटेल तिथे जाऊ शकतो, वाटेल तसे वागू शकतो. ज्या कायद्याने हे स्वातंत्र्य दिले, गुन्हे करू त्याच कायद्याच्या आधाराने सुटका सुद्धा मिळवू शकतो. स्वातंत्र्याचा स्वैराचार कधी झाला कळलेच नाही. पीडित स्त्रियांना मुक्त करता करता केव्हा त्या स्वैर झाल्या कळलेच नाही. अघोरी शिक्षा करणाऱ्या शिक्षकांपासून, पालकांपासून वाचवायला मुलांना कायद्याने पाठिंबा दिला आणि आजची पिढी केव्हा स्वैर आणि उन्मत्त वागू लागली कळलेच नाही. रूढीच्या अतिरेकांना विरोध करता करता केव्हा परंपरांना, संस्कारांच्या बंधनांना तिलांजली दिली कळलेच नाही. आज आम्ही स्वतंत्र आहोत, तरीही आम्ही संतुष्ट नाही. आम्हाला संस्कारांचे, माणुसकीचे सुद्धा बंधन नकोसे झाले. आम्ही दिखाव्याचे, चैनीचे, पैशाचे गुलाम होत चाललो. नवीन तंत्रज्ञान, सोशल मीडियाचे गुलाम होत चाललो. आधुनिक प्रगतीचा फायदा करून घ्यायचा की आहारी जायचे याचे तारतम्य विसरले. इंग्रजांच्या गुलामीतून भारत मातेला मुक्त करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी बलिदान दिले. त्याचे गोडवे जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना खूप करतो आणि दुसऱ्याच क्षणी त्या स्वातंत्र्याचा अपमान होईल इतके स्वैर वागतो. जसे प्रभात फेऱ्यांच्या नावाखाली मस्तवाल वागतो. सुट्टी मिळाली म्हणून मौज मजा करायला जातो. आपल्याला एकच विनंती आहे. तुम्ही कैदेत असताना, इंग्रजांचे अत्याचार सहन करताना सुद्धा मानसिक प्रबळता टिकवून धरली, धैर्य राखले, सुंदर सुंदर शब्दांची रचना केली, हृदयाला भिडणारे अमर काव्य केले, स्वातंत्र्यासाठी लढायला प्रेरणा देणारे, रक्त उसळविणारे काव्य केले, मातृभूमीची तळमळ व्यक्त करणारे काव्य केले. आज आम्हाला मिळालेल्या स्वातंत्र्याची कदर करणारे काव्य हवे आहे. स्वातंत्र्याचा अर्थ सांगणारे काव्य हवे आहे. मिळालेल्या संधीचा फायदा करून हिंदू राष्ट्र निर्माण करण्याची प्रेरणा देणारे काव्य हवे आहे. भरकटलेल्या तरुणाईला दिशा दाखवणारे काव्य हवे आहे. आपण पुन्हा एकदा येऊन द्याल का असे काव्य? मी आपल्या आयुष्यातील एक एक प्रसंगाचा उल्लेख केला नाही, कारण पत्र छोटं असतं ना. मला खूप लिहायचे आहे, पण मुख्यमतीचा अर्थ असा की आज आपल्या व्यक्तिमत्वाची भारताला गरज आहे. स्वातंत्र्य भोगण्याचे प्रशिक्षण घ्यायची गरज आहे. द्याल का हो पुन्हा? स्वतंत्र आम्हाला सांभाळायला याल का पुन्हा? कळावे, लोभ असावा. आपली भारताची स्वतंत्र नागरिक मयूराक्षी क्षीरसागर. खूप सुंदर, फार छान. नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी पुण्याहून. पत्र लिहिण्यास कारण की या कार्यक्रमात प्राध्यापक मोरेश्वर देशमुख यांना माझे शतशः नमन. आज मराठी भाषा दिनानिमित्त त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर वर्धा वरोरा ही त्यांची कर्मभूमी. धर्म, नवस, मोठं घर, कथा चिलया बाळाची, साधी भोळी फुलराणी असे त्यांची अनेक नाटकं, एकांकिका, सांगीतिका, काव्य प्रसिद्ध झालेली आहेत. एकत्र की विभक्त कुटुंब पद्धती या आशयावरची त्यांची अतिशय साधी, सोपी, सरळ पण तितकीच रोचक, खोचक आणि खुमासदार त्यांचं हे काव्य ऊन ऊन खिचडी आपल्या सगळ्यांच्याच खूप जवळचं आहे. तर त्यापासूनच सुरुवात करूया. ऊन ऊन खिचडी खिचडीत तू, ऊन ऊन खिचडी खिचडीत तू, वेगळं राहायचं भारीचं सुख. एक नाही दोन नाही माणसं 12, एक नाही दोन नाही माणसं 12, घर कसलं मेलं ते बाजारच सारा. सासूबाई मामांजी नंदानी दीर, सासूबाई मामांजी नंदानी दीर, जावेच्या पोराची सदा पीर पीर.
पाहुणे रावणे सण निवार, पाहुणे रावणे सण निवार, रांधा वाढा जीव बेजार. 10 मध्ये दिलं ही बाबांची चूक, 10 मध्ये दिलं ही बाबांची चूक, वेगळं राहायचं भारीचं सुख. सगळ्यांना वाटतं माझं घर प्रेमळ, सगळ्यांना वाटतं माझं घर प्रेमळ, पण प्रेमळ प्रेमळ म्हटलं तरी सासू ती सासू, आणि एवढूसा झाला तरी विंचू तो विंचू. चिमुकली नणंदबाई चुगलीत हलकी, चिमुकली नणंदबाई चुगलीत हलकी, वीतभर लाकडाला हातभर झिलपी. बाबांची माया काय मामंजीने येते, बाबांची माया काय मामंजीने येते, पाणी तापवलं म्हणून साय का धरते. बहिणन जाऊयात अंतरच खूप, बहिणन जाऊयात अंतरच खूप, वेगळं राहायचं भारीचं सुख. दोघांचा संसार सदा दिवाळी दसरा, दोघांचा संसार सदा दिवाळी दसरा, दोघात तिसरा म्हणजे डोळ्यात कचरा. दोघांनी राहायचं, छान छान लिहायचं, गुलू गुलू बोलायचं, नि दूर दूर फिरायला जायचं. आठवड्याला सिनेमा आणि महिन्याला साडी, फिटतील साऱ्या बाई आवडीने निवडी. दोघांचा असा तो स्वयंपाकच काय, दोघांचा असा तो स्वयंपाकच काय, पापड मेतकुटणी दह्याची साय, त्यावर लोणकड साजूकस तूप, वेगळं राहायचं भारीचं सुख. रडले पडलेनी अबोला धरला, रडले पडलेनी अबोला धरला, तेव्हा कुठं वेगळा संसार मांडला. रडले पडलेनी अबोला धरला, तेव्हा कुठं वेगळा संसार मांडला. पण मेलं यांचं काही कळतच नाही, पण मेलं यांचं काही कळतच नाही, महिन्याचा पगार कसा पुरतच नाही. साखर आहे तर चहा नाही, तांदूळ आहे तर गहू नाही, यांच्याही वागण्याची तराच नवी. घोटभर पाणी द्यायला पण बायकोच हवी. बाळ रडलं तर ते खपायचं नाही, मिनिटभर कसं त्याला घ्यायचं नाही. स्वयंपाक करायला मीच, बाळ रडलं तरी घ्यायचं मीच, भांडी घासायची मीच, आणि यांची मर्जी पण राखायची मीच. जीवाच्या पलीकडं काम झालं खूप, जीवाच्या पलीकडं काम झालं खूप, वेगळं राहायचं कळलंय सुख. सासूबाई रागवायच्या, सासूबाई रागवायच्या, पण बऱ्याच होत्या. सकाळचा स्वयंपाक निदान करीत तरी होत्या. मामंजी दिवसभर बाळाला घ्यायचे, अन बाजारहाट करायला भाऊजी जायचे. कामात जावेची मदत व्हायची, नणंद बिचारी ऊर निपूर निस्तरायची. आता काय कुठल्या हौशीनी आवडी, आता काय कुठल्या हौशीनी आवडी, 12 महिन्याला एकच साडी. थंडगार खिचडी संपलंय तूप, थंडगार खिचडी संपलंय तूप, वेगळं राहायचं कळलंय सुख, वेगळं राहायचं कळलंय सुख. कालांतराने का होईना नववधूला एकत्र कुटुंबाचं महत्व कळतच. तेव्हा मोदांच्या या साहित्याला आणि त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही माझी पुढची कविता कुटुंब या विषयाला असं बनच. जणू त्यात घरातल्या मोठ्या म्हणजे आजी, सासूबाई, मावशी आपल्या पुढच्या पिढीला म्हणजे आपल्या लेकी सुनांना सांगतायत की एकत्र कुटुंबातलं समाधान म्हणजे काय. तर ही पुढची कविता अशी आहे. हा हसरा भावंडांचा मेळा, मुला नातवंडांचा गोतावळा, जीव गुंतवून लावतो लळा, वेडा जीव होतो पुरेपूर खुळा. या लढीवाळ लेकी सुना, सोडतात सुखावून भाव वेड्या मना. जखडून ठेवतात क्षणाक्षणा, भुलवून टाकतात सुख संवेदना. गोड गहिरे हे माहेरचे सुख, ठासून सामावले सासरचे अप्रूप. तोच तर राहते बोचरी रुखरुख, दुरावलेल्यांची आठवण अरूप. नाही खेद व्यथा वेदनांचा, सोहळा हा केवळ आठवांचा. निव्वळ सुख घेण्यानी देण्याचा, साठवरा हो निरंतर मायेचा. देऊन घेऊन पुरत नाही, प्रेम देता सरत नाही. देऊन घेऊन पुरत नाही, प्रेम देता सरत नाही. क्षणिक सहवासे मन भरत नाही, हिशोब आठवांचा कधीच सरत नाही. द्याव्यात सुंदर आठवणी, करावी दुःखाची पाठवणी. अन्य काहीच नाही मागणी, बस हीच एक विनवणी. खरंच हीच मजा आहे एकत्र कुटुंबातली. आता घरचं सोडा, आपलंच बघा. आज मराठी दिन आपण साजरा करतोय, मराठी भाषा दिन. महाराष्ट्राची संस्कृती वारसा जपण्यासाठी हे ग्लोबल मराठी विलेज कुटुंब यासाठी झटतंय. आणि हे कुणा एकट्या दुकट्याचं कामच नाहीये. यासाठी कुटुंबाची एकी हीच महत्वाची आहे.
तेव्हा या कुटुंबाच्या फुलण्याला आणि त्याच्या पुढच्या वाटचालीला माझ्या शुभेच्छा आणि सर्वांना नमस्कार, आभार. धन्यवाद. मंजुषा, तुझे विचार अगदी मनाला भिडले. अप्रतिम अप्रतिम. तर मी भारती लोकरे कॅनडावरून बोलते आणि बस आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाला आपण पोहोचलो. तर मंडळी, आपण नेहमीच म्हणतो सन विवी, सप्रेम नमस्कार, विनंती विशेष आणि पत्र लिहिण्यास कारण की. आणि पत्र लिहिण्यास सुरुवात होते ती एका पोस्टकार्डवर, इनलँड लेटरवर किंवा कोऱ्या कागदावर. हे दिवस आता या इन्स्टंट मेसेजिंगच्या दिवसामध्ये खूपच मागे पडले आहेत, नाही का? पण आज आपण आपल्या लेखणीद्वारे जे पत्रलेखन केलं आणि आपल्या लाडक्या कवी, लेखक यांच्याशी जो संवाद साधला, तिथून एक महत्वाची गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे पत्रलेखन हे आपले विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठीचं एक अतिशय प्रतिभाशाली असं एक माध्यम आहे. आणि याची जाणीव मला वाटतं आपल्या सगळ्यांनाच झाली आणि हे जतन करायलाच हवं. आपली मायबोली किती प्रतिभा संपन्न आहे याची पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना जाणीव झाली. खरंच खूप सुंदर झाला कार्यक्रम. आज आपल्या या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध कवी, लेखक, विचारवंत श्रीपाद भालचंद्र जोशी या अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभले, हा तर सुवर्णयोगच. आणि त्यांचं सहकार्य आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. यशश्री, तू या कार्यक्रमाची अतिशय छान आखणी केलीस. तुझा उत्साह आणि त्याच्या मागची मेहनत, खरंच खूप खूप धन्यवाद. मृदुला, मी काय म्हणू तुला, मागच्या वर्षी याच फेब्रुवारी महिन्यात तू ग्लोबल व्हिलेज ची स्थापना केलीस आणि आपल्या जागतिक मराठी भावंडांना एक मंच मिळवून दिलास. आणि त्याच मंचावर आज आपण आपली मराठी राज्यभाषा दिनाचा हा असा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करतोय कार्यक्रम. खरंच मनापासून धन्यवाद आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि माझ्या सर्व पत्र लेखक मित्र आणि मैत्रिणींना, तुम्ही उत्साहाने आजच्या कार्यक्रमात भाग घेतला याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि मी पुन्हा असं म्हणेन की पत्रलेखन ही एक कला आहे आणि ही जपलीच पाहिजे, याची जाणीव आज आपल्या सगळ्यांना झालेली आहे. तर त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि बस आता तर 3 तास होऊन गेले आहेत. बघता बघता कुठेतरी थांबायचं असतं, म्हणून आपण आज थांबणार आहोत. तर पुन्हा असंच कधीतरी एका वेगळ्या कार्यक्रमाद्वारे आपण भेटूयात. पुनश्च मी आपल्या सगळ्यांना मराठी भाषा दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देते. आणि कळावे, लोभ असावा, आपले विनम्र मराठी ग्लोबल व्हिलेज फॅमिली आणि व्हिटॅमिन एम. नमस्कार. परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा. आता इथे सावरकरांची कविता आली आणि त्याच्याशीच निगडीत एक माझी छोटीशी चारोळी आहे ऍक्च्युली, तर मी जाता जाता ती ऐकवतो. चातकारे आता किती पाहशील वाटा, चातकारे आता किती पाहशील वाटा, मेघ लागले दाटू पग देशीच्या घाटा. परदेशी गावी आता हुंदकाही गिळेना, परदेशी गावी आता हुंदकाही गिळेना, देशी बरसल्या थेंबांचा कोणी पाजावा साठा. चातकारे आता किती पाहशील वाटा. छान छान छान, खूपच छान, फारच सुंदर, छान.